नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाट. फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनल तुमचे परत एकदा स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण एक पार्ट बघितला होता, म्हणजेच ओल्ड इतिहास महाराष्ट्राच्या विषयी, आणि जवळपास त्याच्यातून जवळपास 2 ते 3 क्वेश्चन त्याच्यावरती येतात, समाजसुधारक नेहमीच येतात. तर आज जो बघणार आहे आपण हा त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजेच कोणता? तर स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीचे महाराष्ट्राचे योगदान कोण आहे. स्वतंत्र ज्यावेळेस आपण चळवळी झाली त्यावेळेस महाराष्ट्राचं योगदान काय होतं याच्यावरती आयोग वारंवार येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहे. म्हणजे याच्या आधी पण विचारलेले PYQ आपण ते बघणारच आहे. कुठं प्रश्न येऊन गेले, कुठं प्रश्न येणारच आहे, ते तर बघणारच आहे आपण. त्याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजेच महाराष्ट्र चळवळीचे स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये काय योगदान होतं ते पण बघणार आहे. ठीक आहे, चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. पहिला याच्यामधला पहिला जो समजा धडा आहे तो काही महत्त्वाचा नाही, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघत आहे. दुसऱ्या धड्यावर प्रश्न येऊ शकतात, 2 ते 3 प्रश्न, आणि हे आजचा तिसरा धडा आपण कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. चला तर मग स्वतंत्र महाराष्ट्र योगदान. आता पहिल्या याच्यामध्ये 2 प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, ते बघूच आपण कुठं प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, 23 जून. आणि माझी सांगण्याची स्पीड कदाचित तुम्हाला फास्ट वाटत असेल, पण हे रिव्हिजन स्वरूपात नाही आहे. त्याच्यामुळं तरी आज मी माझी स्पीड स्वतःची कमी करण्याचा प्रयत्न करतो आज. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजा असो. 23 आता पार्श्वभूमी, आता प्रश्न बघा कुठं आला आहे सरळ. 23 जून 1857च्या प्लासीच्या युद्धात बंगाल नवाबचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे तसा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1764ला काय बघा, पहिल्यांदा काय प्लासीचे युद्ध कसं झालं, प्लासीचे युद्ध कसं झालं रे, 1757, 23 जून 17, हा तारीख ते विचारलीच आहे. त्याच्यानंतर काय प्लासी आणि बक्सार कधी झालं ते 1764ला. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि याचा पाया प्लासीच्या युद्धानं ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला, आणि ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत केला कोणी केला तर बक्सारच्या लढाईने 1764ला. नेक्स्ट समोर चालू, इसवी सन 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडात प्रादेशिक विस्तार करून भारतावर इंग्रजी वर्चस्व निर्माण केले. ठीक आहे, हे तर आहेच म्हणा. आणि यावेळेस कोणाची सत्ता होती बघा, सत्तांतरामध्ये 2 भाग पडतात, एक ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार. आता ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे 1757 ते 1857पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. कोणाची? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. आणि 1857 म्हणजेच काय, 1 नोव्हेंबर 1858चा राणीचा जाहीरनामा. कोणाचा? राणीचा जाहीरनामा. कुठं वाचून दाखवलं? अलाहाबाद. कोण वाचून दाखवला? लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला, आणि यांनी तिसं वाचून दाखवलं. आणि तेव्हापासून आता भारतामधलं साम्राज्याचं कोण झालं तर ब्रिटिश सरकार. कोण जबाबदार राहिले ना आता आपल्याला तर कोण? तर ब्रिटिश सरकार. हे लक्षात ठेवा. आणि कधी ते 1 नोव्हेंबर 1958 पासून कोण झाला तर राणी झाली. आता या भारताची शासनकार कोण झालं तर ब्रिटनचं साम्राज्य किंवा राणी तिची. तर कुठं वाचून दाखवलं तर त्याने? अलाहाबाद. कोण वाचून दाखवलं? लॉर्ड कॅनिंगने. ठीक आहे, इथून 2 सत्तांतर झाले. पहिलं ईस्ट इंडिया कंपनी होती, आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून काढून घेतली सत्ता, आणि कोणा डायरेक्ट ब्रिटिश सरकारकडे गेली आपली सत्ता. ठीक आहे, समोर नेक्स्ट चालू करून. आता आणखीन एक तिसरा प्रश्न इथचा बघा, थोडंसं मोडतो. हे 1818ला महाराष्ट्रात सत्तांतर होऊन येथील सत्ता ब्रिटिशांच्या हाती गेली. म्हणजे दुसरा बाजीराव. महाराष्ट्रापर्यंत मराठ्यांची सत्ता कधी संपुष्टात आली तर 1818ला. हा पण प्रश्न एक होऊ शकतो ना. ठीक आहे, ॲक्च्युली TCSनं वगैरे हे प्रश्न विचारलेलेच आहे आपल्याला, समजू. आणि बघा, त्याच वेळेस भारताचा बघा इथं आणखीन एक प्रश्न आहे. हे तर प्रश्न आपल्या कंपनीला पण आलेला आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या भागाचा कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आला. म्हणजेच असं म्हणता येईल ना आपल्याला की मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहे? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. आणि याच्याच नावावर एक रयतवारी पद्धती महाराष्ट्रामध्ये जर कोणती पद्धत चालू केली असेल तर रयतवारी पद्धतसुद्धा म्हणली जाते याला, रयतवारी. ठीक आहे, यांना आणखीन एक दुसरं नाव ठेवलं होतं त्याचं, मौजेवारी. ठीक आहे, पण जनरली या 2 पैकी बघा त्याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे, समोर चालू. आणि हा प्रश्न मला वाटतं रिपीट पण झालेला आहे. चला समोर चालू. पहिला कमिशनर कोण होतं मग महाराष्ट्र प्रांताचा? तो कोण? स्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्याला एल्फिन्स्टनसुद्धा म्हणून आपण. ठीक आहे, हे प्रश्न आता याच्यामध्ये काहीच महत्त्वाचे नाही आहे. ठीक आहे, खाली जे वाचू ते बघू आपण. महत्त्वाचं काय, ब्रिटिश सत्तेवर झालेली कारणे वगैरे काही बघायची कारण नाही आपल्याला. ठीक आहे, कारण ॲनालिटिक स्वरूपात याच्यातनी प्रश्न काही जास्त याच्यात येणार नाही.
हां, कदाचित आपण थोडक्यामध्ये वाचून घेऊ एक म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या आंदोलनाची कारणे काय होते. ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते. ब्रिटिश परकीय संस्कृती त्यांनी भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे या नव्या राजकीय राजवटीत आपले वर्चस्व हिरावून घेतले आहे अशी लोकांची भावना निर्माण झाली. त्यामुळे एज्युकेशन त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. हे एक पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट काय, ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्त्वावर आधारित होते. ते तर बरोबरच आहे. परिणामी कर जास्त प्रमाणात आकारले जाऊ लागले, हे बी बरोबरच आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. अगदी बरोबर आहे. कारण टॅक्स जास्त, त्यांचं मुख्य एक आयोगानं प्रश्न विचारायला कंबाईन इंग्रजाचं मुख्य धोरण काय होतं, तर आर्थिक लूट करणे, हेच त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश होता. ठीक आहे, समोर चालू भारतांना हे वगैरे देणं होतं का, सुविधा वगैरे काहीच नाही. समोर चालू ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला, हे बी एक महत्त्वाचं कारण आहे 1857च्या याच्यामधलं उठावामधलं. ठीक आहे, सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, मूर्तिपूजा इत्यादी बाबतीत टीकाशस्त्र सुरू केले. परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली, हे पण छान आहे. नेक्स्ट, मराठा सत्तेच्या ह्यासामुळे नैराश्य आलेले व सत्तेपासून दुरावलेले संस्थानिक संतप्त झाले. त्यांना त्यामध्ये कोण कोण होते, रामोशी, भिल्ल, कोळी या इत्यादींना हाताशी धरून सरकारला उपद्रव करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, चला. रामोशी, भिल्ल, कोळी इत्यादी स्वतंत्र वृत्तीचे जगणाऱ्या लोकांना विरोधात ब्रिटिशांनी धोरण स्वीकारल्यामुळे वरील जमातींना ब्रिटिशांविरोधात सुरू केले. ठीक आहे, हे पण चालू. चला, एवढं काही हे महत्त्वाचं नव्हतं तरी आपण वाचून घेतलं. ठीक आहे, चलिए आगे. आय होप आता एवढी स्पीड तुम्हाला सफिशियंट आहे. पण या स्पीडने जर कवर करत गेलं हे आपल्याला किती 2-3 पार्टमध्ये कवर करावं लागेल. ठीक आहे. हां, आता नेक्स्ट पॉईंट याच्यामधलाच, वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अमानुष जुलमी धोरणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा व स्फूर्ती मिळाली. असो, निसर्गाची अवकृपा, रोगराई, दुष्काळ, सरकारचे महसूल धोरण, कर्जबाजारीपणा कारणास्तव शेतकरी वर्ग दुःखी होता आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे सरकारविरोधी उठाव करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिला नाही, हे पण बरोबरच आहे. वरील मुख्य कारणामुळे भारतात पूर्व भारत, पश्चिम, दक्षिण भारत मोठ्या प्रमाणात उठाव झाले. महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिशांना सरकार व रामोशी यांच्यामध्ये झाला. कदाचित हे येऊ शकतं तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये आलं. ठीक आहे, साहजिक आहे, एखादा प्रश्न येऊ टाकतो. आणि महाराष्ट्राच्या ओल्ड टेक्स्टबुकमधून नेहमीच टाकणारे प्रश्न आहेत. कोणता हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला आला म्हणजे कोणता प्रश्न येऊ शकतो, तर महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार. ठीक आहे, ॲज इट इज येतात प्रश्न. ठीक आहे, आणि कोणामध्ये झाला तर रामोशी. मग तेच बघणार आहे आता. पहिला आपण आता इथून महत्त्वाचं चालू होते आपलं रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचा उठाव बघू आपण. ठीक आहे, उमाजी नाईक पहिला उठाव कोणाचा, तर उमाजी नाईक यांचा उठाव बघू. ठीक आहे, रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळली. महाराष्ट्रामध्ये रामोशी स्वतःला रामवंशी म्हणजे काय, रामवंशी समजत होते. म्हणून या शब्दाची उत्पत्ती काही विद्वान रामवंशी किंवा काही तज्ज्ञ रानवंशी, एक तर रानात राहणे किंवा रामाचे वंशज अशा याच्याद्वारे केली जाते. रामोशी लोक शरीराने बळकट, आता यांची शरीरयष्टी बघू, म्हणजेच शरीराने बळकट, उंचपुरे, बांधेसुद्धा, राकट होते. राकट म्हणजे दिसायला कसे राकट. ठीक आहे, निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास, कुठचा शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत. ठीक आहे, जसे मुस्लिमा म्हणजे खलिफा एक खलिफा चळवळ 1919ची, जसं मुस्लिम समाज आपला खलिफा मानत होते तुर्कस्तानच्या राजास, तसेच हे आपला कुठचा शोरापूरच्या राजास आपला काय मानत होते, प्रमुख मानत असत. आणि आपल्या नावापुढे नाईक ही संज्ञा लावत. नाईक म्हणजेच काय, आपण कसं आहे एखादा भारतरत्न त्यांना भारतरत्न असं म्हणतो, हे एक संज्ञा आहे. ही संज्ञा लावून किंवा पदवी म्हणा. पुणे प्रांतात रामोशांमध्ये चव्हाण आणि जाधव याच्यामध्ये 2 आडनाव फेमस होती. कोण, चव्हाण आणि जाधव अशी 2 आडनावांचे लोक दिसतात. रामोशांचे लोक धाडसी आणि स्वतंत्र वृत्तीचे होते, हे तर आपल्याला वरून समजूनच येते. असो, ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यात पहारेकरी इत्यादींची कामं करत. ठीक, ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार असे. इंग्रज राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांची इनामेही जप्त करण्यात आली. ठीक आहे, झालं असं की इंग्रज ज्यावेळेस आले तिथे पहिल्यांदा यांचं काम काय होतं, मोठ्या मोठ्या वाड्यांचा बंदोबस्त करणं, हे ते म्हणजे या पेहरेदारी करणं वगैरे यांच्याकडे काम होतं. आणि ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस यांच्याकडे जी सत्ता होती, समजा सत्ता म्हणा किंवा एक आपलं जीवन उपभोगण्याचं एक साधन होतं त्यांच्याकडे की पेहरेदारी वगैरे, ते काढून घेण्यात आलं. इनामे हे जप्त केली यांची. त्यामुळे लोक दरोडे घालू लागले आणि त्यामुळे ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आली. हे एक महत्त्वाचं कारण.
बरं, आता इथून सुरुवात होईल आपलं महत्त्वाचं. ते समजा कारण दिलेलं आहे. आता इकडे बघू, महत्त्वाचं जे गाभा आहे इकडे बघू. उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. कोणाचे? तर रामोशांचे नेते. त्यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी या गावात इसवी सन 1791 मध्ये झाला. त्यांचे वडील दादाजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. त्यांचे वडील कोण? दादाजी. कोणाचे? उमाजी नाईकांचे वडील दादाजी विरोधात कार्य करत होते. आणि प्राध्यापक सदाशिव आठवले यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना म्हणतात. कोण? प्राध्यापक. आता हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, कोण्या व्यक्तीनं असं वर्णन केलं आहे? कोण्या व्यक्तीने केलं आहे? कसं वर्णन केलं आहे? उमाजी 162 सेंटीमीटर उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता आणि तो क्रूर नव्हता, असं वर्णन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आहे? तर प्राध्यापक सदाशिव आठवले. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला बनवू शकतो. नाही, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटते, हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. उमाजी 11 वर्षाचा असताना दादाजीचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या काळापासूनच उमाजी होता कुठं? तर पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. वडिलांच्या काळापासूनच हे जे आपले उमाजी नाईक हे कशामध्ये होते? तर पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात, म्हणजे त्याची डागडुजी करणे, पाहणे, रखवाली करणे. ठीक आहे, समजलं. रामोशी लोक जुलमी सावकारांवर समोरच्या याच्यामध्ये बघू दरोडे टाकत असत. ठीक आहे, कोण? रामोशी. आता यांच्या जमिनी गेल्या, म्हणजे यांचं उदरनिर्वाहाचं साधन केलं, मग काय करणार हे? तर जे समजा तिथे मोठे मोठे लोक होते त्यांच्यावर, श्रीमंत लोकांवर दरोडे टाकत असत. भोर जवळील विंग गावात इसवी सन 1818, कधी? तर ज्यावेळेस आपली मराठ्यांची सत्ता गेली त्याच वेळेस बघा, विंग गावात साली दरोडे टाकत असताना उमाजी पकडला गेला. कधी पकडला गेला? विंग गावात दरोडे टाकत असताना त्याच वेळेस पकडला गेला. तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजीने अक्षर ओळख करून घेतली. ठीक आहे, अक्षर म्हणजे लिहिणं वाचणं. उमाजींच्या अगोदर संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. आता उमाजीच्या आधी, समजा उमाजी फॉर्ममध्ये येण्याच्या आधी, उमाजी ज्यावेळेस लहान होता, जेलामध्ये होता, त्याच्या आधी मग कोण दरोडे टाकत होतं? कोणाच्या? तर संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली दरोडे टाकत. आता कोणतीही एक टीम असेल तर त्याचा एक लीडर असतो. त्या टीमचा लीडर पहिला कोण होता? तर संतू नाईक होता. त्याच्यानंतर उमाजी आला. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता. बघा, उमाजी आणि त्याचा भाऊ कोण? तर अमृता. याने भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. इसवी सन कधी? 1824 ते 25. संतू नाईकाच्या मृत्यूनंतर, मग काही वेळानंतर संतू नाईक मरण पावले आणि त्याच्या सर्व मृत्यूनंतर सर्व रामोशी पुढारी पण कोणाकडे आले? तर उमाजी नाईकांकडे. कारण उमाजी नाईक खूप हुशार होते. आता त्यांचा एक वेळेस फोटो बघून घेऊ आपण. खतरनाक बघा, असो बांधे शुद्ध पण आहे. चला, पुढारी पण येताच उमाजीने त्याच वर्षी 7 दरोडे टाकले. खतरनाक माणूस होता. 7 दरोडे टाकले, 8 वाटमाऱ्या घडून आणल्या आणि अनेक धनिकांना लुटले. अखेर इंग्रजांनी उमाजींविरुद्ध इसवी सन 1826 पहिला जाहीरनामा काढला. त्यामुळे उमाजी व त्यांच्या साथीदारांना पांडुजी यांना धरून देणाऱ्यास कार्य कोण कोण? बघा, आता पहिल्या जाहीरनाम्यात काय सांगितलं? त्यामुळे उमाजी व त्यांचा साथीदार कोण? पांडुजी यांना धरून देणाऱ्या 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आता एवढ्या कमी पैशात कोणी मानणार आहे का? चला समोर. परंतु इंग्रजांना या जाहीरनाम्याचा फायदा झाला नाही. बरोबर आहे, हा पहिला जाहीरनामा होता. 100 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर यातून इंग्रज अधिकाऱ्यांनी एक निष्कर्ष काढला की लोक उमाजींच्या बाजूने आहेत. हा प्रश्न आहेत. उमाजी म्हणजेच काय? इंग्रजांनी सर्व प्रयत्न करून उमाजीचा प्रयत्न का बरं, म्हणजे इंग्रजांचे प्रयत्न उमाजींना पकडण्यासाठी का बरं प्रयत्न? हा प्रश्न आलेला आहे आपल्याला. 3 लाईन 4 लाईन स्वरूपामध्ये आहे. बघा, का बरं? कारण लोक उमाजींच्या बाजूने आहेत. हे वाक्य बरोबर होतं. रयत इंग्रजाच्या बाजूने बोलत नाही म्हणून दुसरा जाहीरनामा काढला. आता दुसरा भाऊ आला. पहिला जाहीरनामा आला तर दुसरा आला. दुसरा जाहीरनामा काय म्हणते? काढून कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल. म्हणजे आता इंग्रज खवळून उठले. त्याचं म्हणणं होतं की आपल्याला हे साथ देत नाही रयत, मग आता काय करायला पाहिजे? तर आता रयतेवर लादणारा एक जाहीरनामा काढला की तुम्ही जर यांना साथ दिली, कोणाला? नाईकांना साथ दिली, तर काय? तर आम्ही तुम्हाला ठार करण्यात येईल असे जाहीर केले. परंतु या घोषणेचाही उपयोग झाला नाही. अरे कोण सांगणार होता की आम्ही साथ दिली म्हणून? ठीक आहे, नेक्स्ट. जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी. जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या भागात त्यांनी प्रचंड लुटालूट करून सरकारला जेरीस आणले. कुठं कुठं रे भाऊ? जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी. आता हे मेन्सला आहे का? बघा बरं प्रश्न. त्याच्यानंतर रामोशांचा नेता उमाजीला पकडल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची जाणीव झाल्यावर सरकारने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या. हे बघा, हा प्रश्नज्ञ आहे रे बा. काय झालं रे?
याची जाणीव झाल्यावर सरकारने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या. रामोशींना पकडण्यासाठी सरकारने काय काय खालीलपैकी काय काय उपाययोजना केल्या याच्यामध्ये आहे हे, ठीक आहे. चला, घोडदळ तयार केले, चौक्या तर बसवल्या, घोडदळ तयार केले, ठीक आहे. याचाही उपयोग झाला नाही भाऊ, कारण उमजीला सरकारच्या प्रत्येक हालचाली कळत होती, माहिती मिळत असे. गावातील रयतेचा तसेच प्रतिष्ठित लोकांचाही त्याला पाठिंबा होता, कारण उमाजी चांगला होता ना. कोणासाठी? रयतेसाठी, बाकीच्यांसाठी चांगला होता. फक्त वाईट कोणासाठी होता? श्रीमंतांसाठी, धनिकांसाठी आणि इंग्रजांसाठी. चला, उमाजींचे उठाव हळूहळू गंभीर वळण घेऊ लागले. मग बरोबर आहे, म्हणून कारण आता तो जास्त स्ट्रॉंग बनत गेला. म्हणून इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा, भाई अभी देखो तीसरा जाहीरनामा आहे काय काय तीसरे में क्या बोलते हो, बक्षीस की रक्कम और बढ़ाई उसने, कितने 1200 रुपये केली आणि जाहीर केले की जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्याचा मिलाफी समजला जाईल. भाई अभी देखो ना, फिर से वही बात कर दी उन्होंने, ठीक आहे. पहिल्यांदा 100 रुपयाचा काढला, 100 रुपयाचा म्हणजे आम्हीच दाखवतो. दुसऱ्यांदा काढलं की जो कोणी बंडवाल्याला मदत केली आम्ही त्याला ठार करू. तिसरा मग एक आणखीन जाहीरनामा केला. याच्यातनी काय सांगितलं रे त्यांनी, रक्कम किती केली, 1200 रुपये केली आणि जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्याचा मिलाफी समजा. मिलाफी म्हणजेच काय रे, तुम्ही तसेच आहे, असे एकाच माडीतले म्हणे असं समजलो, असं ते म्हणते, ठीक आहे. मी नाही म्हणत, ठीक आहे. चला, एकच मिनटं. पहिला जाहीरनामा आला, दुसरा जाहीरनामा आला, तिसरा जाहीरनामा आला, पण याचा परिणाम होते का नाही. पण आता बाई, आता एवढं आल्यानंतर हे बी काहीतरी करणं हो माझी नाही, आता ते बघू आपण. बरं, याच्यामध्ये महत्त्वाचा, ठीक आहे, समजतो आता. उमाजीविषयी थोडक्यात वाचू. आता उमाजी स्वतःला राज्य म्हणून घ्यायची सुरुवात केली. उमाजीने आता काय केलं, आता जसं जसं पद वाढलं माणसं तसं तसं त्याने स्वतःला म्हणून राज्य म्हणण्यास सुरू. कारण न्यायनिवाडा करत होते ते, लोकांना पैसे पुरवत होते, न्यायनिवाडा करत होते, लोकांच्या अडीअडचणी जाणून गेले. मग आता काय तर लोकांनीच त्यांना म्हणाले, मग ते राज्य म्हणावं लागले स्वतःला. कुठल्याही डोंगर कपारीमध्ये लोक जमत व तेच त्यांचा दरबार असे, म्हणजे कुठेही बी असं दरबार घ्यायचं ते समोर. गोरगरिबांना दक्षिणा देणे, गोरगरिबा म्हणजेच काय दान करणे, दक्षिणा देणे, अशी त्यांची मदत करत असते. त्यांच्यासोबत सर्व जमातीचे लोक हजर असत, सर्व जमाती. थोडक्यात इंग्रज विरोधात कारस्थानी उमाजींना वाढवली होती. त्याने इंग्रज आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर कोण, HD रॉबर्टसन याच्याकडे इसवी सन 1827 मध्ये पुढील मागण्या केल्या. पहिल्यांदा जाहीरनामा कोणी काढले, इंग्रजांनी काढले. पहिला, दुसरा, तिसरा. अभय बारी उमाजी बाई की. आता भाई क्या बोले, देखो अब भाई क्या बोले, ठीक आहे. देखो, इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. म्हणजे यांना जे पकडलं होतं, कोणाला, अमृत हे त्यांचा भाऊ होता, अमृता रामोशी आणि विनोबा यांना मुक्त करावे. रामोशींची परंपरागत वतनी त्यांना परत करावे. परंपरागत वतनी कोणती होती, गटकिल्ल्यांचे रक्षण करणे, त्यांची डागडुची करणे, त्यांचं काय जे हे चौकी वगैरे सांभाळणे, हे त्यांचं रामोशांचे काम होतं. म्हणजे त्यांचा आम्ही हे धंदे सोडायला तयार आहे, तुम्ही आम्हाला आमचे वतने किंवा आमचे हे जे आहे आमचे कामं आम्हाला परत करा. रामोशी म्हणते हे तर उलट चांगलं होतं ना. नेक्स्ट, पुरंदरहून तर ठिकाणी असणाऱ्या रामोशांची वतनाला इंग्रजांनी हात लावू नये. त्याच्यानंतर वरीलप्रमाणे इंग्रज न वागल्यास त्यांना रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. ठीक आहे. नेक्स्ट, कलेक्टर रॉबर्टसन 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले. जाहीरनाम्याच्या द्वारे असे जाहीर केले की, आता बघा, पहिल्यांदा रॉबर्टसनच्या विरोधात याने जाहीरनामा काढला कोण, उमाजींना, की जे काही आमचे समजा बंधू आहेत त्यांना सोडण्यात यावे, सोबत आमचे वतने आम्हाला परत करण्यात यावी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजेच काय, आता रॉबर्टसनची बारी ना भाऊ, काय 15 डिसेंबर 1827 मध्ये यांनी सुद्धा एक जनतेला उद्देशून एक जाहीरनामा काढला. तर काय काढला बघा, आता रॉबर्टसनची बारी. जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये आणि सहकार्य करू नये. देखो भाई, पहिले इसमें बताया दो, पहिलेपासूनच चालू आहे ते. उमाजी, भुजाजी आणि पांडुजी आणि येसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5000 रुपयाचं बक्षीस. पहिल्यांदा 100, नंतर 1200, त्याच्यातली डागडुजी म्हणजे त्याच्यातली दमदाटी, आणि आता किती झाली रे, प्रत्येकाची रक्कम किती झाली, 5000 रुपये बक्षीस दिले. त्याच्यानंतर रामोशी 4 परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहेत, त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल असं कोण म्हणते, इंग्रज म्हणते. रामोशांबाबत सामील झालेले कोणत्याही व्यक्ती आजपासून 20 दिवसात सरकारला हजर राहिल्यास तिला संपूर्ण माफी दिली जाईल. साम दाम दंडभेद सर्व एकूण आपलं पकडायचा प्रयत्न करू राहिले कोण, रॉबर्टसन. नेक्स्ट, बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल असं सांगितलं होतं. कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापला. ठीक आहे.
आणि त्याने बघा त्याने 20 दिवसाची मुदत दिली होती आणि 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं ना, की तुम्ही एक तर आम्हाला सामील व्हा. यामुळे रामोशींना नाही का उमाजी नाईकांनी एक वेगळा स्टँड घेतला, भयानक असं स्टँड घेतला. काय केलं, रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापला आणि 5 दिवसात 5 इंग्रजाची मुंडकी उडवली. भाऊ किती खतरनाक असेल माणूस. आणि त्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली. म्हणजे किती का भाऊ, ठीक आहे. एवढ्या मोठं खतरनाक असणं म्हणजेच भयानक समोर चालू, ठीक आहे. आणि याची काय रे, त्यांनी ते एक तर कापली मुंडक्या सगट पाठवलं. म्हणजे काय मुंडके पाठवली कोणाला, ते याला ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली. आणि 5 दिवसात 25 डिसेंबर म्हणजे 1827 दुसरा जाहीरनामा काढला. आणि तो पुढील प्रमाणे लगेच एक दुसरा जाहीरनामा काढला पुढील प्रमाणे. म्हणजे कोणता, आता याच्यामध्ये बघा, आता कोणाचा हा जाहीरनामा, कोणा उमाजी नाईकांचा. बघा, ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकारला जमा न करता उमाजीला द्यावा. आता पहिल्यांदा महसूल जमा करण्याचं काम कोणाचं होतं, इंग्रजाचं. पण आता उमाजी नाही काय म्हणजे आता माझी सत्ता आलेली आहे, राजा मी आहे इथचा. आणि काय तर ठाणे आणि रत्नागिरी पाटील मामलेदारांनी महसूल जो गोळा करता तो सरकारला न देता मला द्या, ठीक आहे. दुसरं काय म्हणते, उमाजींची माणसे येतील तेव्हा पैसे तयार ठेवा. मी ज्यावेळेस मागायला येईल त्यावेळेस पैसे तयार असले पाहिजे, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक आणि अधिकारी जबाबदार. म्हणजेच कोणतरी मामलेदार आणि पाटील म्हणजे तिचे महसूल अधिकारी, ठीक आहे. नेक्स्ट, या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानातील 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. भाऊ कोण देणार नाही का, 5-5 इंग्रजाची मुंडकी उडू शकते, तर अशा व्यक्तीला कोण देणार नाही महसूल. तर 13 गाव असे कबूल झाले की त्यांनी कुठचे, तर भोर संस्थानातील. हा प्रश्न आलेला आहे आपल्या, ठीक आहे. भोर संस्थानातील 13 आणि 49 नंतर वाद झाला होता, ठीक आहे. समोर चालू आपण हे बघू. आता हे लक्षात ठेवता कुठं, तर या भोर संस्थानातील 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. दरम्यानच्या काळात उमाजींनी कोल्हापूर छत्रपतीशी व आग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. कुठे, कोल्हापूरचे छत्रपती आणि आग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. याचा फायदा घेऊन उमाजींनी ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिशांना धक्का बसला. चला, आता ब्रिटिशांना माहीत होतं ना की एवढ्या गावात त्यांना देणार नाही, आपण एवढं संरक्षण आहे, पण एवढ्या गावांनी दिला तर धक्काच बसला ना भाऊ. ॲक्च्युली गाववाल्याचंही बरोबर आहे, तुम्ही संरक्षण करायला लागले तो आम्हाला मारा लागला, तर मग आम्ही त्यालाच देऊ ना, ठीक आहे. चला सांग, उमाजी कैद आणि सरकारी नोकरी. आता हे बी एक खतरनाक आहे भाऊ. उमाजी तर सापडणेवाले मेसन येतात, ठीक आहे. ते काय म्हणते आपला डॉनमधला पिक्चरातला डायलॉग, अख्खी म्हणजेच काय 17-18 मुल्क की पुलिस हमारे पीछे है लेकिन हम सापडने वाले आहे का नाही. गांधीजी उमाजीची कैद व सरकारी नोकऱ्या, ठीक आहे. उमाजीला पकडण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयत्न करूनही ते पाहिले, परंतु त्याचा उपयोग होत होता का, नाही, काहीच नाही. तेव्हा इंग्रजांनी माहिती काढून उमाजींची बायको, आता बघा बाई हे कुठं गेले, किती निस्तराला गेले, बायको, 2 मुले व 1 मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. भाऊ बा शेवटचा पर्याय म्हणून याच्या बायका पोरांना पकडण्यात आलं. माणूसच एवढा खतरनाक होता. परिणामी उमाजींनी आपल्या कुटुंबाखातर, म्हणजेच बा चला बायको आणि लेकराला पकडलं कुटुंबाखातर, आणि लोकही म्हणे की जाऊ द्या, इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला, ठीक आहे. इंग्रजांनी उमाजींचे सर्व गुन्हे माफ केले, ठीक आहे. तुम्ही कापले असेल काय असेल जाऊ दे, सर्व गुन्हे माफ करून टाकू. कारण माहीत होतं उमाजीला आपण आज पकडलं, उद्या खतरनाक माणूस आहे. त्याने त्याचे गुन्हे माफ केले. त्यांनी नोकरी स्वीकारली. आणि उमाजी काय म्हणे, मग ठीक आहे नोकरी, ते काय म्हणे, उमाजी तू आमच्या अंडरमध्ये काम कर. त्याला माहीत होतं की हा एक क्रांतिकारक आहे, आणि उद्या याला जर मोकळं सोडलं तर उद्या परत आणखी कोणता तरी उठाव करणार आहे. तर मग इंग्रजांनी त्यांनी नोकरीवर ठेवून घेतलं, इंग्रजांच्या हाताखाली नोकरीवर स्वीकारली. पुणे आणि सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. कुठं, पुणे आणि सातारा चांगला मोठे प्रांत होते, त्याच्यामध्ये शांतता टिकवण्याची काय जबाबदारी यांच्याकडे दिली, नाईकांकडे. आणि त्याने या भागात शांतताही टिकवली. परंतु भोर संस्थान, आता बघा 13 गावाचा महसूल भोर संस्थानामध्ये दिला होता. या भोर संस्था 13 गावाच्या महसुलावरून उमाजी इंग्रजांशी संघर्ष वाढत गेला. त्याचं म्हणणं आहे की पहिले मला भोर संस्थाने 13 गावं काय देत जाय, महसूल देत जाय, त्याच्यामुळे तो महसूल मलाच भेटला पाहिजे. इंग्रज म्हणे आता तू आमच्या अंडर काम करतं, तो महसूल आम्ही घेऊ आणि तुला आम्ही जे पेमेंट आहे ते तर देऊ ना. तर याच्यावरून वाद झाला, ठीक आहे. असो, त्यांचाच खटाव नातेपुते या भागात उमाजींनी माणसे जमवण्याची खबर इंग्रजांना लागली. कुठं, खटाव आणि नातेपुते. मग याला वाटलं, उमाजीला वाटलं हे काय 2-4 दिन किच्च्यांनी आपण आपलंच करावं. त्यांनी माणसे जमवलं, परंतु उमाजी इंग्रजाच्या आणि त्याला पकडण्यात आले, ठीक आहे. आणि उमाजींना डबल आपले माणसं जमवायला सुरुवात केली. हे इंग्रजाला कळलं, मग यांना पकडण्यात आलं. पकडल्याबरोबर मग यांनी काय केलं, परत इंग्रजाच्या कैदेतून निष्ठून गेले. कोण, उमाजी. खतरनाक माणूस.
चला आता परत आहे शेवटचा संघर्ष पाहून घेऊ उमाजींचा. खतरनाक उमाजी इंग्रज संघर्ष बघू. उमाजीने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. कोणा? रामोशी. ठीक आहे. इंग्रजांच्या प्रदेशात दंगली घडवून आणण्यासाठी त्याने एक योजनाबद्ध कार्यक्रम आखला. त्यामुळे काय काय केलं रे? आता बघा कार्यक्रम बघा त्यांचा काय काय. रामोशांच्या टोळी विळखून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे. म्हणजेच काय? गामिनी कावा छत्रपती शिवाजी महाराजांचं. ठीक आहे. चला इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे व गामिनी कावा तंत्रज्ञान म्हणजे अवलंब करून त्यांना हैराण करणे. नेक्स्ट रयतेला त्रास द्यायचा नाही परंतु त्यांच्याकडून भाकरी मागून भूक भागवायची. खतरनाक माणूस होता. रयतेला काहीच त्रास नाही झाला पाहिजे. रयतेला उलट मदत करत होते पैसे आदल्यानं. आणि त्याच्याकडून समजा काय तर आपली भाकरी मागून आपली भूक भागवणे. इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली? आता प्रश्न आहे हा मेन्सला प्रश्न आहे. चला एकच कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिंटश याचं नाव समोर पण सापडेल तुम्हाला. हे पकडण्यामध्ये वस्ताद होते. ठीक आहे. कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिंटशवर सोपरी. उमाजींनी त्यांचा पहिला संघर्ष कुठं? मांढरादेवच्या डोंगरावर झाला परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 26 जानेवारी 1831ला पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी एक जाहीरनामा काढला. त्यामध्ये खालील घोषणा केली. भाऊ आता कसं असते काही काही गोष्टी पैसा जिथं येन तिथं माणसाचं थोडंसं काहीतरी होते. बघा आता इथं बघूच ना आपण जिबर्सने काय काढलं. उमाजी व भुजाजी येसाजी कृष्णाजी यास पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5,000 रुपये आणि 200 बिघे जमीन देण्यात येईल. 5,000 रुपये तर दिवस देऊ आम्ही आणि 200 बिघे जमीन म्हणजे भाऊ कल्याणच झालं. त्यावेळेचे 5,000 रुपये म्हणजे ते काय 5 लाख किंवा 5 कोटीसारखे असल्यासारखे होतील ते. समोर बघू. सरकारने उमाजीबाबत बातमी देणाऱ्यास 2,500 बक्षीस आणि 100 बिघे जमीन. म्हणजे तुम्ही जर बातमी दिली तर अर्धी रक्कम भेटून तुम्हाला. बातमी दिली तर 5,000 रुपये पकडून जर दिलं तर 5,000 रुपये. बातमी दिली तर 250 रुपये. ठीक आहे. आणि तसंच आपल्या जमिनीचं 200 आणि 100. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याची बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ. जर प्रत्यक्ष तुम्ही जर त्याच्यामध्ये जर पहिल्यांदा भाग घेतला असेल किंवा त्याच्या संघटनेमध्ये तुम्ही नेते असाल किंवा चळवळीमध्ये सदस्य असाल तुम्ही जर आम्हाला येऊन सांगितलं तुमचे सर्व गुन्हे माफ हो. चला वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजींना माहिती दिली नाही. उलट कलेक्टरचा जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा उमाजींनी काढला. कसा काढन का भाऊ ते? पहिली गोष्ट तर म्हणजे उमाजी एवढा खतरनाक तो इंग्रजालाच घाबरत नाही आणि रयत जर त्याच्या याच्या पाठीशी गेली म्हणजे विरोधात गेली कसं काय मानणार तो? ठीक आहे. समोर जाऊ आपण. आता उमाजींची बरी जाहीरनामा काढण्याची. दिसेल त्या युरोपाला ठार करावे. खतरनाक ना भाऊ. नेक्स्ट ज्यांची वतने तनखे इंग्रजांनी बंद केली आहे त्यांची उमाजींना सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने व तनखे आपण परत मिळवून देऊ. म्हणजे तुम्ही मला पाठिंबा द्या मग तुमको सब तनखे आणि वतने वापस मिळा की दूंगा. असं कोण म्हणते? उमाजी म्हणते. आणि दिसेल त्या युरोपाला ठार करावे हे त्यांनी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. आता इथून रान पेटलं ना. एक मिनिट. आता इथून पेटलं रान. खतरनाक. आता इथून संघर्षाला सुरुवात झाली. खतरनाक. समोरचं लोक. एक मिनिट. आणखीन एक याच्यामधलेच काही तरतुदी राहिला. तिसरी तरतूद काय रे? कंपनी सरकारच्या पायदळ आणि घोडदळाच्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावे अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे. ठीक आहे. ते काय म्हणते कंपनीमध्ये पायदळ आणि घोडदळ जे सैनिक आहे ते म्हणते या इंग्रजाचं वगैरे काही ऐकू नका. मायापाशी या किंवा मी तुम्हाला पेमेंट देतो असं. अन्यथा जर हे ऐकलं त्याचं तर माया परिणाम वेगळा होईल. ठीक आहे. समोर कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये अन्यथा त्या गावांचा विध्वंस केला जाईल. भाऊ ताकीद वजा धमकी. ठीक आहे. खतरनाक. समोर या जाहीरनाम्यानंतर उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा इत्यादी भागात दंगे घडवून आणून इंग्रजांना हैराण केले आणि साधारणतः 7 महिने हे उठाव सुरू होते तरीही इंग्रजांना उमाजींना पकडता आले नाही. ठीक आहे. आता आणखीन खतरनाक चालू जर कार्यक्रम. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा काढला. आता थोडंसं कशी आहे पैशाची रक्कम वाढवली आणि पैसा जिथं आला तिथं माणसाचं अस्तित्व हरवते. बघ इथंही तेच झालं की माणूस मोठा का पैसा मोठा. तिथं पैसा मोठा झाला. ठीक आहे. इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा काढला आणि इनामाची रक्कम किती केली तर 10,000 रुपये केली आणि जमिनीची किती केली तर 400 बिघा जमीन एवढी मोठी केली. ही बातमी पुरवण्यास
बरं बातमी जरी दिली तर अर्धी रक्कम म्हणजेच काय रे 5,000 रुपये आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी जाहीर केलेली रक्कम व जमीन इतकी मोठी होती की कोणीही या आमिषाला बळी पडेल. भाऊ अख्ख्या पिढीच ना तुमची पिढी सदृढ होईल एक वेळेस एवढं हे केलं नाही. उमाजींचे जवळचे सहकारी कोण कोण होते पा पैशासाठी कोणी बी काय बाबा बघ ठीक आहे. उमाजींचे जवळचे सहकारी काळू आणि नाना हे त्यांच्या विरोधात गेले. जवळचे सहकारी भाऊ या पैशासाठी काळू आणि नाना उमाजींच्या विरोधात गेले. उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. सोबत उमाजीला जुना शत्रू बापूसिंह परदेशी यानेही त्यांना आता उमाजीचा जुना शत्रू बरं हे आपल्याला PYQ आहे. उमाजीला पकडून देण्यासाठी कोणा मदत केली काळू आणि नाना त्यांच्या सोबतीच होते हे त्यांचे सहकारी आणि त्यांचा एक जुना शत्रू होता. कोण होता जुना शत्रू तर बापूसिंह परदेशी. कुठे गेला रे हां परदेशी जाना नाही मुझे छोड के यांनीच पाठवलं भाऊ. त्यांना सहकार्य दिले. काळू आणि नाना यांनीही विश्वासघाताने उमाजींना पुण्यात मुळशीजवळ आवळस येथे आणले. कुठे आणले तर आवळस या ठिकाणी आणले. पुण्याच्या ठिकाणी जवळच आणले. नानाने उत्तोडी येथे 15 डिसेंबर 1831ला उमाजींना पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले. कोणा पकडले भाऊ बघा नाना आणि कोण होता काळू याने पकडून दिलं आणि कोणाच्या स्वाधीन केले इंग्रजा स्वाधीन केले. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. आता भाऊ सापडलं ना आता पूर्ण आणि आता पडायला चान्सेस नाही दिला ठीक आहे कारण आता त्यांची सुरक्षा वाढवली होती. समोर बघू त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834ला फाशी देण्यात आली. त्याच्या आधी अनन्वित अत्याचार करण्यात आले भयानक. एका तळागाळातील मराठी नेत्यांचा हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा होता आणि जो तत्कालीन मराठा आणि पुढील काळातही सर्वांना प्रेरणादायी ठरला. असो एक चांगला नेत्याचा अशा दुर्दैवी प्रकारे अंत झाला. म्हणजे आपल्यासाठी चांगला होता त्यांच्यासाठी वाईट होता. चला कोळ्यांचा उठाव दुसरा एक मोठा महाराष्ट्रातील उठाव कोळ्यांचा उठाव. स्लो घेतलं तर हाच अर्धा तास चाललं. कोणाचा हां आपल्या यांचा उठाव जर बघितलं रामोशांचा उठाव तोच अर्धा तास चालला. स्लोमध्ये घेतलं तर ठीक आहे. फास्टमध्ये घेतलं 15 मिनिटातच टाकला असता अटकून आपण. तुमची इच्छा आता स्लो शिकवायला पाहिजे म्हणजे ठीक आहे. चला कोळ्यांचा उठाव याच्यामध्ये हे रिव्हिजन स्वरूपात होतं रे. कोळ्यांची मुख्यतः वस्ती मध्य प्रदेश कुठे कुठे आता प्रश्न इथंच आहे. कोळ्यांची वस्ती मध्य प्रदेश दक्षिण महाराष्ट्र गुजरात व कोकण या भागात आहे. हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोळ्यांचे साधे कोळी आणि डोंगरी कोळी असे भेद असून सोनकळी आणि महादेव कोळी इत्यादी पोटभेद आहे ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जाती आणि उपजाती आहे. जाती कोणत्या साधे कोळी आणि डोंगरी कोळी उपजाती सोनकोळी आणि महादेव कोळी. चला प्रश्न आहे तो. चला समोर बघू. किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. हे किल्ल्यांचा बंदोबस्त करणे यांचं सुद्धा महत्त्वाचं कोण होतं नाही. परंतु इंग्रजांच्या राजवटीत किल्ल्यांचा व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांच्या जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे कोळ्यावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले. कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यात झाले. आता ते वारंवार येणारा प्रश्न आहे आणि मॅच द पिअरमध्ये विचारले जाते. इकडे कोळ्यांचे उठाव असते आणि कोणत्या वर्षी झाले. रामोशांचे उठाव कोणत्या वर्षी झाले असं हे ठराविक अक्षरात दिलं म्हणजे मॅच द पिअरमध्ये. चला पहिला टप्पा बघू आपण. खतरनाक हे बी खतरनाक स्टोरी आहे भाऊ. चला इसवी सन 1824च्या दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. कोणी केला नेटिव्ह इन्फंट्रीने. तो उठाव ब्रिटिशांना दडपला व त्या भागात शांतता निर्माण केली. त्यामुळे कोळी समाजात साहजिकच संतप्त झाले ठीक आहे. कोळी समाजात एक संतप्ताचं वातावरण निर्माण झालं. पोलीस दलातील एक खतरनाक व्यक्ती होता कोळी जमातीचे अधिकारी रामजी भांगडिया. त्याचं नाव काय रामजी भांगडिया. हा अत्यंत नाराज झाला होता आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. देऊन टाकला पदाचा राजीनामा. काहीच नाही पदाचा राजीनामा दिला आणि कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परत आपल्या म्हणजे काय आपण आता राजीनामा द्यायचा कोळी जमातीत जायचा आणि प्रश्न सुरू आहे. सरकारी समोरच्या स्लाइडवर बघू. सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली ठीक आहे. सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली. सारा भरण्यास नकार दिला. कोळी जमातीचे संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली. इसवी सन 1828 साली रामजी भांगडियांच्या नेतृत्वाखाली कोणाच्या रामजी भांगडियांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांचा उठाव केला. हा संघर्ष 2 वर्ष सुरू होता. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिंटश तुम्हाला म्हटलं हे फिरसे आएंगे आ गए. कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिंटश तिकडे नायकांच्या याच्यामध्ये आणि इकडे कोळ्याच्या याच्यामध्ये ठीक आहे.
कॅप्टन अलेक्झांडर व मॉकिंटश यांची नियुक्ती केली. त्याने कोळ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली, त्यांची बंडाळी मोडून काढली व पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली. काही वर्ष हा कोळ्यांचा उठाव थांबण्यात ब्रिटिशांना यश आले. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोण? पहिल्या उठावामध्ये रामजी भांगडिया होते आणि हे जर अधिकारी जर बघितले कॅप्टन अलेक्झांडर आणि मॉकिंटश होते. ठीक आहे. आणि 1828 हे तारखा वगैरे लक्षात ठेवा. काही महत्त्वाच्या गोष्टी. दुसरा टप्पा बघू याच्यामधला. ब्रिटिशांनी पहिल्या टप्प्यात कोळ्यांचा उठाव जरी दडपून टाकला असला तरी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प बसणार होते का नाही, परंतु त्यांच्यातील असंतोष वाढत होता. त्यांनी शस्त्र गोळा करण्यास परत सुरुवात केली. कोळ्यातील पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इसवी सन 1839 हे बघा, हे तारखा विचारलेला आहे. तारखा म्हणजेच का इयर. पुण्याला एकदम उठाव झाला. त्यावेळी त्यांनी 2 घोषणा केल्या. काय घोषणा केल्या? त्यामध्ये दुसरा बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे. हा पहिली घोषणा. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात. हे दुसरी घोषणा. त्याच्यामुळे काय तुम्ही भ्यायचं नाही बा, तुम्ही या. यावेळी सरकारी खजिना घोड नदी येथे होता. घोड नदीच्या काठी सरकारी खजिना ठेवला होता आणि 150 कोळ्यांनी खजिनास वेढा घातला. आणि वेढा का बरं घालण्याचं कारण म्हणजे मधात खजिना होता आणि त्याची खजिना करण्यासाठी सुरक्षा सल्लागार म्हणजे एक सुरक्षा कमिटी असेल किंवा त्याचे बॉडीगार्ड असेल, तर त्याला मग लुटण्यासाठी यांनी वेढा घातला. 150 जणांनी वेढा घातला. रोज या असिस्टंट कलेक्टरचा उठाव मोडून काढण्यासाठी पुणे इथून सैन्य बोलावून घेतले. ठीक आहे. रोज हा खतरनाक अधिकारी होता. रोज नसन येत तो, एखाद्या वेळेस येत असं. चला, बोलावून घेतले आणि 54 कोळ्यांना पकडण्यात आले. त्या ठिकाणी जो वेढा घातला त्याच्यापैकी 54 कोळ्यांना पकडण्यात आले. कडक शिक्षा देण्यात आल्या. काहींना फाशी दिली. त्यामुळे कोळ्यांचे उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना यश आले. पुढील 5 वर्ष कोळी आणखी शांत राहिले. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये बघा कोण होय, कधी झाला? 1938. कुठे गेलं? सॉरी, 1938-39ला झाला. कुठे झाला? तर पुण्यामध्ये. आणि 150. आणि याच्यामध्ये इंग्रज अधिकारी पाहिला तर रोज ते बा रोज नाही आऊन का कुठं? तर घोड नदी काठी. ठीक आहे. हे काही गोष्टी लक्षात ठेवायचा. चला, तिसरा टप्पा बघू. इंग्रजांनी कोळ्यांचा 2 वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्यात त्यांना पूर्णतः यश आले नव्हते. कारण जो अंदलगी आग तो जल रही थी ना भाई, चलिए आएंगे, आले नव्हते. कोळ्यांनी 5 वर्षे थांबून शस्त्र आणि माणसं परत गोळा केली. यावेळी रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक नगर परिसरात उठाव केला. प्रश्न आहे, सातारा व पुरंदर भागातही या उठावाचे लोण पसरले. इसवी सन 1845 बापू भांगडियाला पकडण्यात आले. त्यामुळे कोळ्यांतील असंतोष अधिकच वाढला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग हा उठाव कधीचा? 1945चा. कोळ्यांनी आपापसात परिसरातील सरकारांना लुटले. नाणेघाट, माळशेज घाट ताब्यात घेतले. प्रश्न एखाद्या वेळी स्थिती येऊ शकतो, आला नाही. नाणेघाट, माळशेज घाट ताब्यात घेतले व कोकणाचा मार्ग अडवला. ठीक आहे. कोळ्यांच्या उठावाचे लोण पसरत चालले होते. इंग्रजांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. कॅप्टन जेल याने कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. आता याच्या बघा एंट्री कोणाची झाली? तूने मारली एंट्री. अरे बघा कोण मारली? जेलनं मारली, कारण याला जेलामध्ये टाकायचं होतं. चला, याने कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांचाही राहण्याची ठिकाणे, त्याची म्हणजे कोळी कुठं राहतात, त्याची राहण्याची ठिकाणे, त्यामध्ये असलेल्या कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे इत्यादी माहिती घेऊन कोण जेल बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. प्रथम त्याने कोळ्यांच्या नेत्यास पकडण्यात आले. त्यांना कठोर शिक्षा दिल्या आणि इसवी सन 1850 पर्यंत कोळ्यांसाठी उठाव कायमचा बंदोबस्त करण्यात आला. म्हणजे पहिले 28, 39 आणि आपले 45 तीन वेळेस आपले उठाव झालेले दिसतात. बापू सिंग काय भांगडिया, ते पहिल्यांदा भांगडिया होते. त्याच्यानंतर त्या कॅप्टन अलेक्झांडर आणि मॉकिंटश त्याच्या वेळेसचे अधिकारी होते. दुसऱ्या उठावामध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या उठावामध्येच इतर सैनिकही होते. म्हणजे जवळपास 1839 हा उठाव झाला. आणि दुसऱ्या उठावामध्ये जर पाहिलं तर कोण होतं? कॅप्टन रोज नाही आऊंगा. आणि तिसरा उठाव 1845ला, याच्यामध्ये रघु भांगडिया आहे ना, कोण होतं? रघु भांगडियाच होतं ना, कुठे गेला तो? हां, रघु भांगडिया आणि बापू भांगडिया हे होते. आणि याच्यातनी जर बघितला तर कॅप्टन जेल होता, यांनी पकडण्यात म्हणजे उठाव मोडून काढला. मॅच द पेअरमध्ये येऊ शकतो की एखाद्या वेळेस डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतात. चला, चलिए अब आगे.
बाकी की माहिती अभी समोर. ठीक आहे. नेक्स्ट उठाव पाहायचा ना आता. खाली आलो वगैरे. चला, भिल्लांचे उठाव. ठीक है भाई, अभी तीसरा उठाव देखेंगे अपन. कौन सा? भिल्ले का उठाव देखेंगे. ठीक है, भिल्लांचे उठाव देखेंगे. भिल्लांची वस्ती अरवली, विंध्य आणि सह्याद्री व सातपुडा पर्वतात, अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वता रांगामध्ये होती. खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती. खानदेश म्हणजेच आपलं आताचं खानदेश. ठीक आहे. त्यांची उपजीविकेचे साधन म्हणजे शेती, पशुपालन, मासेमारी, हे शिकार करणे हे होते. चलिए आगे. अरे 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 सॉरी, ये सो आ रहा इस पर ही है. शिकार करणे, आपली थोडक्यामध्ये काय उदरनिर्वाह करणे, हे असं त्यांचं. आणि एरी डोंगरामध्ये राहिले, अरे त्यांचं उत्पन्न साधन काय काय असं? शेती करणे. उदरनिर्वाह म्हणजेच काय आपले हे करून काय म्हणजे शिकार वगैरे करणे, हे त्यांचाच व्यवसाय ना. ठीक आहे. पण इंग्रज एवढे अधिकारी बदमाश होते, त्यांच्या याच्यावर वस्ती केली बघा. आता याच्यामध्ये जाती पडत होते कोणकोणत्या. भिल्लांच्या कोणत्या जाती होत्या? बरडा, डाकची, माऊची, वसवा. अरे ह्याच्यावर मेन्समध्ये प्रश्न आहे. खालीलपैकी भिल्लांच्या जाती सांगा. माऊची, वसवा, तडवी इत्यादी जाती होत्या. लढव, याच्यामध्ये जवळपास 22 जाती येते वाटते. चला, लढवबाना हा भिल्लांचा मूळ पिंड होय. ठीक आहे. पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजकतामधले, पेशवाईच्या अखेरचा काळ म्हणजे कोणता रे? 1818 ना. कारण म्हणजेच 1803 ते 1818 हा पेशवाईचा अखेरचा काळ. याचा फायदा भिल्लांनी घेतला होता. इसवी सन 1803 मध्ये उठाव केला. त्यांचे स्वरूप प्रकार होते. 1803 मध्येच उठाव केला. त्याचे स्वरूप कसे होते? प्रकार होते. यावेळी पेंढारी, पेंढारी तुम्ही बघितलं असेल. ते पेंढारी कोणत्या पिक्चरमध्ये? सलमान खानचा पिक्चर आहे. काय एक गाणं पण आहे त्याच्यातलं फेमस सलमान खानच्या पिक्चरामध्ये. सुरीली अखियों वाली सुना है तेरे अखियों से, बहती है नींदे और नींदों में सपने, कहीं तो निकल जा सब मेरे सपनों से, असं काहीतरी गाणं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते पेंढारी पिक्चर बघितलं असेल, तेच पेंढारी. हां, कोणता आहे असो, जाऊ द्या. वीर 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 आय थिंक वीरच पिक्चरचं नाव आहे. बघून घ्यायचं एक वेळेस. ठीक आहे. लोकांना त्यांचा पाठिंबा होता. इसवी सन 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजिंठा या भागात उठाव केले. यावेळी कॅप्टन बिग्ज, आता बघा बिगी बिगी याचं हनुमूनला. ठीक आहे. आता बघा कोण? 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजिंठा या भागात उठाव केला. पहिले 1803 मध्ये केला. परिस्थिती अराजकतेचा फायदा घेतला, कारण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली होती. पेशवामध्ये भांडणं चालू होते. आपण त्यावेळेस तैनाती फौज वगैरे स्वीकारली होती. पण आता तैनाती फौजेचं पद्धती कोण आणली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, कारण तुम्हाला आय थिंक तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. ह्या तैनाती फौज हे माहीत असली पाहिजे, कारण वारंवार येणार प्रश्न आपल्याला. ठीक आहे. तो कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यावेळेस आपण तैनाती फौज वगैरे स्वीकारले. दुसरा बाजीराव आला, तो एवढं काही हे नव्हतं. ठीक आहे. याच वेळेस 1818 मध्येच काय याची सत्ता संपुष्टात आली मराठ्यांची, आणि भिल्लांनी सातमाळ, अजिंठा या भागात उठाव केले. यावेळी कोण अधिकारी होतं? कॅप्टन बिग्ज. बिगी बिगी जायचं म्हणून चलो. भागाचा कलेक्टर होता. त्याने भिल्लांचे उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भिल्लांचा रसद तोडली. कोणाची? तर भिल्लांची रसद तोडली. चिरडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट केली. भाऊ आता बघा, कोण? कॅप्टन बिग्ज लय खतरनाक होता. त्याला माहीत होतं मुळावर घाव करायचा. यांनी रसद तोडली. अरे खाणार नाही तर लढणार कसे हे? ठीक आहे. रसद तोडली. रयतेचे गावं सोडून जाऊ लागली. रयत गाव सोडून जाऊ लागली. म्हणजे यांनी काय चिडून जाऊन भिल्लांनी कशावर आक्रमण केलं? गावावर आक्रमण केलं. त्याच्यामुळेच रयत गाव सोडून जाऊ लागली. भिल्लांच्या नियंत्रण करणे इंग्रजांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारले. आणि भिल्ल एवढे खतरनाक भाऊ, त्यांचा बंदोबस्त करणे हे काही याच्या हातात पटलंच नाही. यांनी काही जमलंच नाही. तेच खतरनाक होते. त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारले आणि त्यामध्ये काही भिल्लांना पेन्शन दिल्या. चल भाई तुमको पेन्शन देतो, तुम्ही उठाव थांबवतो, असं कोण म्हणते? आपले इंग्रजमध्ये. ठीक आहे. काही प्रदेशातील बंदोबस्ताचे काम भिल्लांना त्यांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. आता बघा किती हुशार आहे इंग्रज. ठीक आहे. यांनीच काय केलं? यांच्या नेमणुका केल्या. पहिले तर यांनी काही जणांना पेन्शन दिल्या, काही जणांना सैन्यामध्ये घेतलं आणि त्यांच्याकडेच काम दिलं. काय कोणतं काम दिलं? की यांनाच काही प्रदेशातील बंदोबस्तीचे काम भिल्लांकडे सोपवण्यात आलं. ठीक आहे. सोपवण्यास सुरुवात केली आणि शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल हे पण सांगण्यात आले. आलो शरण तुला भगवंता. चली. त्याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामा सुद्धा काढला आणि भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्यात दिले. पण भिल्ल ते भाई इसमें मानने वालों में से है क्या? नहीं है. अभी कुछ नहीं. अभी तो एक बार शुरुआत की तो शुरुआत की भाई. ठीक आहे. चला समोर. भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला.
त्यामध्ये सातमाळच्या चिलनाईक यांचा समावेश नाही. 1 मिनिट. ओके ओके ओके. भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला, त्यामध्ये सातमाळच्या चिलनाईक यांचा समावेश होता. आता बघा सातमाळच्या चिलनाईकाची एंट्री झाली. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. खतरनाक व्यक्ती होता मग चिलनाईक. कॅप्टन ब्रिग्ज त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व त्यावर आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षा दिली. हा भाऊ सापडला त्याला. ब्रिग्ज खतरनाक व्यक्ती होता ना मग. ठीक आहे. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन ब्रिग्जने कॅप्टन डुसाट यांची नियुक्ती केली. आणि मला वाटते ब्रिग्ज थकला असेल का मग, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मग कॅप्टन याची नियुक्ती केली. ठीक आहे. आपल्या नियुक्ती केली. आणि भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला. ठीक आहे. भिल्लांचा एक प्रमुख होता शेख ढुल्ला. यास पकडून देणारच कठोर शिक्षा दिली. चिरडून भिल्लांची खानदेशात जवळजवळ 100 मैलांच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. त्यामुळे कॅप्टन ब्रिग्ज मेजर मोरिन यांच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्याने बंड मोडून काढले. पुन्हा इसवी सन 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. ठीक आहे. 1 मिनिट, थोडंसं अर्जंटचा फोन आहे. हॅलो, हां बोला. सॉरी भाऊ. काय फोन असं जाऊ द्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काही गोष्टी म्हणजे खूपच अर्जंट असते, उचलावं लागते. असो असो, कुठपर्यंत आलो तो. फिर से एक बार कहो, दिल से एक बार फिर से. चलिए 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 चलिए. हां, भिल्लांच्या बंदोबस्ताची जबाबदारी कॅप्टन ब्रिग्जने डुसाटवर. हे थकला भाऊ. कोण? ब्रिग्ज थकला आणि डुसाटची नियुक्ती केली. त्याने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला यास पकडून कठोर शिक्षा केली. आणि याने मुळावर घाव केला. कोण? हे डुसाटनं काय केलं? ढूस मारली. कोणाला ढूस मारली? प्रमुख शेख ढुल्ला याला पकडलं आणि त्याला कठोर शिक्षा दिली. म्हणजे ढूस मारायच म्हणजे याला डुसाट खतरनाक व्यक्ती असतं हे बी. चला, चिरडून. आता बघा, याचं प्रमुख जर नेत्याला जर पकडलं आणि तुम्ही जर एक नेताच जर चिरडला, म्हणजेच काय, नेत्याला जर आपण कठोर शिक्षा केली, तर बाकी महत्त्वाचं काय, जे चिडून भिल्लांनी काय केलं, खानदेशात जवळजवळ 100 मैलांच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. मग चिडले ना का हे कोण? भिल्ल परत चिडले, शांतता भंग केली. त्यामुळे कॅप्टन ब्रिग्जने मेजर मोरिन यांच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. आता कुठं गेला मेजर? ब्रिग्ज. आता कोणाकडे सोपवली? तर मेजर मोरिन. याचं नाव कसं पडलं असं? मोरीगिरीमध्ये असं लोहेत असं दारूगिरी, मग याचं नाव मेजर मोरिन. चला, त्यांच्या बंदोबस्त सोपवली आणि त्याने बंड मोडून काढले. पुन्हा इसवी सन 1822 मध्ये हिरा. आता भाई देखो, हिरा नावाची काय, तुम्ही हिरा एक पिक्चर पाहिला असं, हिरा बेटे आहे का नाही? चला, नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. या उठावाचे स्वरूप फार मोठे होते. इसवी सन 1825 साली सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा पुन्हा उठाव सुरुवात केली. ठीक आहे. असं आता 1822ला हिरा, त्याच्यानंतर स्वरूप मोठं होते. आणि 1825 साली सेवाराम घिसाडी. कोण? सेवाराम घिसाडी. मग आता तुम्हाला खाली एक प्रश्न असा आहे की खालीपैकी जे नेते आहे याच्यापैकी नेते कोण कोण आहे? भिल्लांचे खालीपैकी नेते सांगा. याच्यामध्ये हे येतात का? तर हो, येतात ना. चला, पुन्हा उठाव सुरुवात केली. यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाचे स्वरूप व्यापक बनले. लेफ्टनंट ॲट्रॉम. आता ॲट्रॉमची आता काय एंट्री झाली भाऊ. लेफ्टनंट ॲट्रॉम हा भिल्लांचे काय बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले. सेवाराम कोण? घिसाडी याला पकडले आणि त्याच्या साथीदारांच्या मावळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ॲट्रॉमने सर्वांचे गुन्हे माफ केले. त्यांना माहीत होतं ॲट्रॉम खतरनाक व्यक्ती होता. खतरनाक म्हणजे दिमागाने शांत होता.
त्याला माहित होतं भिल्लांसोबत युद्धामध्ये आपण जिंकणार नाही. भिल्लांना एकूण एक जागा माहिती आहे ना, जंगलामध्ये राहणारे लोक आहेत ते, त्यांना एकची जागा कुठं आहे, कुठं बंकर असते, काय असते, ह्या गोष्टी माहिती, निसर्गाशी जुळून होते ते. आणि यांना कुठं माहीत होतं. चला, तर मग यांना सौम्य सर्वांची कुणी माफ केले. सरकारने बडकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. भाऊ ये तो करना ही था. सरकारने बी बियाण्याची शासनाकडून व्यवस्था करून दिली. त्यांना बी बियाणं सुद्धा दिलं. म्हणजे बघा, दहशत, भाई की दहशत. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडक्यात भिल्लांना संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रजांना अधिकाऱ्यांना जाणीव झाली. ठीक आहे. मग इंग्रजांना जाणीव झाली की या भिल्लांच्या नादी लागून आपलं म्हणजेच काय, हे पूर्ण आपली यंत्रणा याच्यातनी गुंतवण्यात आणि याच्यातनी हे करण्यात काहीच नाही. त्यांच्या जमिनी परत द्या, त्यांना पेन्शन द्या, त्यांची वतने परत करा. आणि त्यांना सांगितलं म्हणजेच काय, आणखीन काहीतरी आणखीन निर्माण केलं तर परगाना काहीतरी. ठीक आहे, समोर असेलच ते. लढाऊ भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी ब्रिटिशांनी पुढील उपाययोजना केल्या. काय काय उपाययोजना केल्या तेच बघू आता. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. हां, चले ओके. भिल्लांची सैन्य भरती केली आणि त्यांची वेगळी पथके उभारली. त्यायोगे त्यांच्या शरीराला वाव मिळाला. दुसरं, रस्ते, खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले आणि पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या. देखो भाई, घी सीधी उंगली से निकालता तो उंगली टेढ़ी करनी पडती. केली ना मग. भिल्लांच्या सैन्यात भरती केली पहिल्यांदा त्यांची आणि वेगळी पथके तयार केली आणि त्याच्या शौर्याला वाव दिला. खतरनाक लढाऊ जमातीचे खतरनाक होते ना हे. चला, रस्ते, खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे. जिथं इंग्रज लोक म्हणजे संरक्षण करणार नाही किंवा बाकीचे लोक संरक्षण करून त्या ठिकाणी यांना पाठवण्यात आलं. मग यांचं कसं दबदबाही वाढला ना. ठीक आहे, यांना आणि पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांना एक तर हे करण्याचं काम म्हणजेच काय, एक तर त्यांना चळवळीपासून दूर ठेवणे, दुसरं त्यांचा याचा उपयोग करून घेणे आणि पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्याकडे ठेवल्या. आता सगळंच मिळालं भाऊ. ते म्हणतात ना, काही अधिकार आपल्याला भेटत नाहीत, त्या मागावं लागतं, म्हणजे आपल्याला अधिकार विस्कवून घ्यावं लागतात. ठीक आहे, असो. चले. आणि सरकारतर्फे बी बियाणे जनावरे पुरवण्याची पद्धत सुद्धा सुरू केली. ठीक आहे, कोणकोणते सरकारतर्फे बी बियाणे जनावरे आणि अवजार पुरवण्याची पद्धत सुद्धा सुरू केली. हे भिल्लांच्या बाबतीत लय खतरनाक भाऊ, हे आपल्याला लय आवडलं. चलिए आज 1857चा उठाव आणि महाराष्ट्र याच्यामध्ये बघू आपण. ठीक आहे. हां, थकले नाही तुम्ही. ब्रिटिश राजवटीचा सर्वात मोठा उठाव म्हणजे इसवी सन 1857चा उठाव याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी पहिले स्वातंत्र्य समर म्हणून संबोधतात. इसवी सन नरफाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी. बघा, हे आपलाच होय नरफाटक, भाई इंडियन व्यक्ती आहे आणि हे शिपायांची भाऊगर्दी म्हणते. चल द्या सगळं. आणि आईवन प्रश्न विचारलेला आहे, दोघांवर विचारलं. विनायक सावरकरांवर प्रश्न आहे, पहिले स्वातंत्र्य समर कोणा म्हटलं असं तर विनायक सावरकरांनी. शिपायांची भाऊगर्दी कोणा म्हटलं, नरफाटकनी. असं एक मात्र खरे, या उठावाचे महाराष्ट्रातील जनतेच्या इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध पेटून उठवण्यास भाग पाडले. हे खरं आहे, ते बाकी जाऊ द्या. हे एक मात्र खरं आहे की या उठावामुळे इंग्रजी सत्तेविरुद्ध आपण एकजूट झालो. चला, त्यामध्ये काही शस्त्रास्त्र उठाव केले तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रकट केला. काहींनी शस्त्र हातात घेतली का, आणि काहींनी आपल्या शब्दा वाटे म्हणजेच काय, म्हणजे बोलण्या वाटे किंवा आंदोलना वाटे वाट मोकळ्या गेल्या. चला, आता याच्यामध्ये रंगो बापूची गुप्ते आणि 1857चा उठाव. सातारामध्ये कोण होतं, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी अविरत प्रयत्न केले. खतरनाक व्यक्ती होता भाऊ हा. चला पुढे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य खालसा रंगो बापूजींनी अविरत म्हणजे परत मिळवण्यासाठी कोण प्रयत्न केले, तर रंगो बापूजी गुप्ते यांनी अविरत प्रयत्न. त्यांनी इंग्लंडलाही जावे लागले. इंग्लंडला गेले बहुतेक, इंग्लंडला जावे लागले, गेले बी ती, परंतु तेथून हताश होऊन म्हणजे निराश होऊन परत यावे. त्याने काही डबल दिलं नाही त्यांचं. ठीक आहे. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याचे विचारात असतानाच महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. आता उठाव मंगल पांडे हे ते तुम्हाला माहितीच आहे, ते भारताच्या इतिहासामध्ये पहिला उठाव मंगल पांडे, नियोजित तारीख 31 मे, हे सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहे. ठीक आहे. आणि पहिला उठाव कुठं झाला तर मिरज छावणीमध्ये झाला. पहिली गोळी कोणी झाडली तर मंगल पांडेंनी झाडली. कॅप्टन काय नाव त्याचं, ज्याच्यावर झाली सांगा ते. ठीक आहे, आता आठवून नाही राहिलं, त्यावेळेस आठवते ते. चला, असो जाऊ दे. रंगो बापूजी यांचा फायदा उठवण्याचे ठरवले आणि याच वेळेस वापस आले आणि महाराष्ट्रामध्ये उठाव चालू होता. भाकरीचा चांगला वासाला. रंगो बापूजींनी याचा फायदा उठवण्यास म्हणजेच काय ठरवले तेच. त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी
सरकारी खजिने लुटायचे, कैद्यांची सुटका करायची. त्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारले. कोण? रंगो बापूजी गुप्ते. थांब आहे, काय झालं याने? ओके, चल गया भाई. ठीक आहे. सैन्य उभारले. उठावास कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आराळे, देऊळ इत्यादी ठिकाणी निवडली. परंतु त्याच्या हालचाली सुगावा इंग्रजांना लागला. सरकार सतर्क झाले. त्यांनी धरपकड सुरू केली आणि मात्र रंगोबापूजी भूमिगत झाले आणि आरोपींना फासावर लटकवले. ठीक आहे. एक तर उठाव होण्याच्या आधीच हा दडपून टाकला, खरं सांगायचं म्हणजे. ठीक आहे. सुगावा काय आपली घरबेदी होती काही, त्या घरबेद्यांनी इंग्रजांना हे सांगितलं की या ठिकाणी उठाव होणार आहे आणि हे नियोजित तारीख आहे असं वगैरे सर्वांना सांगितलं. या घरबेद्यामुळे झालं असं की इंग्रजांनी डायरेक्ट धरपकड सुरू केली, काहींना फासावर चढवलं आणि काहींना कठोर शिक्षा केल्या. पण याच्यामध्ये एक खतरनाक व्यक्ती म्हणजे रंगोबापूजी गुप्ते हे भूमिगत झाले आणि तेव्हापासून याचा सुगावच लागला नाही. चला, कोल्हापुरातील उठाव, कोल्हापूरमधील उठाव 1857च्या उठावाच्या पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857च्या रात्री झाला. 31 जुलै 1857च्या रात्री झाला आणि 27वी रेजिमेंट मधील भारतीय सैनिकांमध्ये यामध्ये पुढाकार घेतला. कोण? 27वी रेजिमेंट सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्यावरूनही फौज बोलवण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून टाकला. मॅच द पेअरमध्ये परीक्षेत प्रश्न हाय भाऊ, कोल्हापूरमध्ये उठाव कोणाच्या विरोधात कोण मोडून काढला? तर जेकब नावाचा अधिकारी. ठीक आहे. चला, दुसरा उठाव कधी झाला? 6 डिसेंबर 1827 रोजी घडून आला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, कुठं कोल्हापूर बघा 6 डिसेंबर ते 31 जुलैला झाला होता. हा 6 डिसेंबरला झाला. येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. उठाव सुरू होताच कोल्हापुरातील हिंदी शिपाई बंड उठवतील असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावावेळी त्यांनी अनेकांना ठार केले आणि उठाव हा दडपून टाकला. खतरनाक ना भाऊ. ठीक. तिसरं बघू, पेठमधील उठाव. आता याच्या पहिला बघितला आपण सातारा, कोल्हापूर. आता एक वेगवेगळे चालू. पेठमध्ये जाऊ आपण. ठीक आहे. पेठवर प्रश्न आहे, कंबाईन प्रीला पण आहे, कंबाईन मेन्सला पण आहे. चला, पेठमधील उठाव. नाशिक जिल्ह्यातील पेठ, कुठं? तर नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला होता. आता हे प्रश्न आहेत, नाशिक जिल्हा पेठ या ठिकाणी कोण उठाव केला? भिल्लांनी केला होता, कोळ्यांनी केला होता की रामोशांनी केला होता? कोळ्यांनी केला होता. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव. ठीक आहे. हे खतरनाक माणूस होता. हा या उठावाच्या मागे होता. कोण होता उठावाच्या मागे? तर भगवंतराव निळकंठराव. ठीक आहे. 6 डिसेंबर 1857 रोजी कोळी लोकांनी येथील हर्सुलच्या बाजारात अचानक लुटालूट चालू केली. ठीक आहे. हर्सुलचा बाजार भरत होता आणि अचानक लुटालूट चालू केली हर्सुलच्या बाजारामध्ये. ठीक आहे. लोकांना काय अचानक मारण्यात आलं काही लोकांना. त्यावेळी त्यांना भिल्लांनी मदत केली आणि यांना मदत कोणी केली? कोळ्यांना मदत कोणी केली? तर भिल्लांनी. बंडखोराची ताकद वाढल्याने त्यांना सरकारी ताकद वाढली ना. आता कोळ्यांसोबत भिल्ल सुद्धा एकत्र आले, त्याची ताकद वाढली. ताकद वाढल्यामुळे आता बघू काय काय झालं. खजिना लुटला. ताकद वाढली, खजिना लुटला आणि त्यावेळी ग्लासपूल ताकद वाढली आणि त्यांनी खजिना लुटला. सोबत त्यावेळी ग्लासपूल हा युरोपियन अधिकारी पेठकडे येत असताची बातमी करण्यात आली. ठीक आहे. पेठेमध्ये ज्यावेळेस त्यांनी लुटालूट चालू केली आणि तेवढ्यातच त्यांना माहीत होतं ग्लासपूल हा इंग्रज अधिकारी आपल्या पेठेकडे येत आहे हे त्यांना माहीत झालं. त्यामुळे कोळी हर्सुलच्या जंगलात पडून गेले. जे कोळी आणि जे भिल्ल एकत्र येऊन समजा त्यांनी हे केलं होतं, लुटालूट केली, ते कुठे गेले? तर हर्सुलच्या जंगलात गेले. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपूलने हद्दपार केले. अनेकांना शिक्षा केल्या. पेठच्या राजाला फाशी देण्यात आली. कोणाच्या? ते पेठेच्या राजाचा, पेठचा जो राजा होता कोण? भगवंतराव निळकंठराव, याला फाशी देण्यात आली भाऊ. मग तिचा एवढा खतरनाक उठाव झालेला चिरडून टाकण्यात आला. भगवंतराव निळकंठ तिच्या राजाला फाशी दिली. म्हणजे किती खतरनाक. चला 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 नाशिकमधील पेठ उठाव कोण होतं? तर कोळी जमातीचे लोक. आणि डिसेंबर 1958. चला समोर नाशिक नगरमधील उठाव 1857चा. बंडात नाशिक नगरमध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र हातात गेली. कोण घेतली? तर भिल्ल तर आघाडीवरच होते. ठीक आहे. सोबत 21 जानेवारी 1857ला नांदगाव भिल्ल
कुठं नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यात जोरदार चकमक झाली. कुठं नांदगावला झाली. नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये चकमक झाली. चकमक म्हणजेच काय, फायरिंग म्हणजे युद्ध म्हणा सरळ सरळ. ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केले, तर काही भिल्लांनी कैद केले आणि त्यातील काहींना जन्मठेप, तर काहींना काय झाली, फाशी झाली. चला जामखिंडी संस्थानातील उठाव बघू. यावेळी जामखिंडीचे राजे कोण होते? आप्पासाहेब पटवर्धन होते. जामखिंडीचे राजे कोण होते? आप्पासाहेब पटवर्धन होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. ते इंग्रजांच्या मर्जीतले होते. बघा आता हा उठावच नव्हता झाला, महत्त्वाचं म्हणजे समोर बघूच आपण. ठीक आहे, ते इंग्रजांच्या मर्जीतले होते. कोण? आप्पासाहेब पटवर्धन. या उठावाचे लोण महाराष्ट्रात पसरत चालले होते. जामखिंडी एक संस्थान होतं, त्याचे राजा कोण होते? आप्पासाहेब पटवर्धन होते. आणि त्याला माहीत होतं 1857चा उठाव झाला आणि हे लोण पूर्ण महाराष्ट्रभर पसरू राहिलं. त्यामुळे आपल्या संस्थानात काही गडबड झाल्यास त्यास तोंड देण्यास आपण तत्पर राहावे असे उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा किल्ल्यात साठवली. ठीक आहे, तर याला असं वाटलं की इंग्रजाच्या मर्जीत म्हणजे इंग्रजांनाच मदत करण्यासाठी का, ठीक आहे, दुसऱ्यांना नाही. ठीक आहे, याला वाटलं की काही उदाहरणार्थ जर आपल्या राज्यामध्ये जर काही गडबड वगैरे झाली तर मग आपल्यापाशी तेवढे शस्त्रनिधी किंवा शस्त्र दारूगोळा किंवा बंदुकी शस्त्रास्त्र असले पाहिजे. त्याने आपल्या याची इमारतीची डागडुजी केली आणि तिथे शस्त्रगोळा साठवण्यास हे केली. पण तिचा एक रेसिडेन्स होता. ठीक आहे, दुरुस्ती केली, सुरुवात केली. परंतु त्याच्या ह्या हालचाली तेथील रेसिडेंट म्हणजे काय, इंग्रज एक अधिकारी तिथे रेसिडेंट ठेवत होते याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. रेसिडेंटला संशयास्पद वाटल्या. त्याने तेथील सर्व वृत्त गव्हर्नरला कळवले आणि गव्हर्नरला उलटं सालटं सांगितलं की अरे बा हे उठावाच्या मार्गात नाही आहे, याला पकड. ठीक आहे, परिणामी इंग्रजांनी जामखिंडीच्या संशय त्यांना पकडण्यास सुरुवात केली. त्यामुळे उठाव होण्यापूर्वीच तेथील इंग्रज बंदोबस्त केला. ठीक आहे, एक तर पुस्तकामध्ये वेगवेगळे याचे विचार मांडलेले. एक तर उठाव होणार नव्हता, म्हणजेच यानं बा कान भरले, या रेसिडेंटनं कान भरले आणि याला पकडण्यात आला. आणि याच्यानंतर उठाव झाल्यानंतर याचं राज्यसुद्धा परत केलं. आणि हे काय म्हणते, उठाव होण्यापूर्वीच ते इंग्रजांनी त्यांना बंदोबस्ती केला. काही गोष्टी मिसमॅच होत नाही. महत्त्वाचं ते सोडून द्या, हे प्रश्न येत नाही आपल्याला. आयोगात प्रश्न काय विचारणार? जामखिंडी संस्था तरी कोण होतं? आप्पासाहेब पटवर्धन. बस इतनी ही बात लक्ष्य में ठेवो, बाकी तुमको आ जाएंगे. चलिए चला. मुधोळ बेरेड जमातीचा उठाव. एकच मिनिट रुको. मुधोळमध्ये बेरेड जमातींचा उठाव देखेंगे अभी. इंग्रज सरकारने 1857 मध्ये शस्त्रबंदीचा कायदा लागू केला. त्यामुळे आपली हत्यारं लोकांनी सरकारात जमा करावे. आता बघा भाऊ, हे बघा मुधोळमध्ये बेरेड जमातीचं, बेरेड लय खतरनाक जमात असते. असो, इंग्रज सरकारने म्हणजे लीडर जमाती असते. 1857च्या शस्त्रबंदीचा कायदा लागू केला. ज्यावेळेस 1857चा उठाव झाला आणि याने मग शस्त्रबंदी कायदा लागू केला. शस्त्रबंदी म्हणजे काय, तुम्ही शस्त्र बिना परवाने सुद्धा म्हणजे जवळ बाळगू शकणार नाही. तुम्हाला जर यदाकदाची शस्त्र बाळगायची असतील तुम्ही परवाना घ्या आमच्याकडून, आणि मग आम्हाला माहीत पडेल ना तुमच्याकडे शस्त्र हे आहे बा. एखाद्या वेळेस गोळी चालली तर मग तुमच्याकडे समजा माहीत चालली की हे त्याच्यावर हे असते, नंबर गिंबर असते, किंवा ते कदाचित त्या जिथून चालली की त्या फॅक्टरीचं नाव असते शेलवरती. त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती करण्यासाठी उपयोगाची पडते. ठीक आहे, चला. त्यांनी वैयक्तिक संरक्षण, बरं, ज्यांना लागत होती, ज्यांना वैयक्तिक संरक्षणाची हत्यारे हवी असतील त्यांनी असे अर्ज करावा, त्यांना परवाना दिला जाईल असं म्हटलं होतं पहिल्यांदा. पण तुमच्या पहिले जे शस्त्र आहे ते इंग्रजाच्या दरबारी जमा करा असे जाहीर केले. परंतु मुधोळमधील हुगलवाडीच्या बेरेडांना हा कायदा मान्य नव्हता. कुठचा? तर हुगलवाडीच्या बेरेडांना माहीत नव्हतं कारण म्हणणं. तर ही मुधोळ संस्थानाच्या कारभाऱ्याने मुधोळ संस्थानाचे काय कारभारी म्हणजेच काय, तिचा जो एक नेता असं बेरेडांच्या प्रमुखाला या कायद्याच्या गांभीर्य समजून देऊन त्या शस्त्राची नोंद करून घेतली. ठीक आहे, बेरेडांचा एक कुठे गेला प्रमुख, बेरेडांचा एक प्रमुख राहिला. जसं की आपला गावाचा प्रमुख असतो तसा एक बेरेडांचा प्रमुख होता. आणि त्याला प्रमुखाला समजून सांगितलं की शस्त्र परवाना का बरं असा आहे. तर त्या प्रमुखाने नोंद करून घेतली बिचाऱ्यानं, त्याचं काही एवढं काही चुकलं नाही. परंतु बेरेड समाजाने आपल्या प्रमुखाला गद्दार घोषित करून वाळीत टाकले. हो, जो त्याचा प्रमुख होता त्यालाच वाळीत टाकले की हा गद्दार आहे. इन्होंने पहिल्यांदा काय किया, शस्त्र जमा किया. चलिए आगे. नेक्स्ट, बेरेडांनी गावोगावी जाऊन प्रचार केला की कोणीही शस्त्रास्त्रे सरकार जमा करू नये. 500च्या आसपास बेरेड एकत्र आले. मुधोळच्या कारभाऱ्याने तेथील पॉलिटिकल एजंट बातमी कळवली आणि विजापूर सैन्य बोलावून घेतले. इंग्रज सैन्य आणि बेरेड यांच्यात चकमकी झाल्या आणि परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सैन्य परत गेले. परंतु हे सैन्य रात्री 2 वाजता हुगळीत शिरले आणि त्यांनी सुमारे 200 बेसावध बेरेडांची कत्तल केली. हे थोडंसं चुकीचं झालं. ठीक आहे,
बघा बेरडांनी महत्त्वाचं म्हणजेच काय, आपला गाव प्रमुख जो होता समजा, त्यांना जी नोंद केली होती त्याला तर पहिल्यांदा बेरडांनी वाडीत टाकलं. वाडीत म्हणजेच काय, त्यांना बेदखल केलं की भाई हम तुमके साथ तुम्हारे साथ बोलेंगे नाही, तुमके साथ व्यवहार नाही रखेंगे असं टाकलं. म्हणजे त्याला वाडीत टाकणे म्हणतो आपण. दुसरं झालं असं, आणि सांगितलं की कोणीही शस्त्रागारात शस्त्र जमा करू नये. आणि 500च्या आसपास बेरेड एकत्र आले. मुदोळच्या कारवाईत तेथील पोलीस पॉलिटिकल एजंटला बातमी कळवली आणि विजापूरहून सैन्य त्यांनी बोलवून घेतले. आणि इंग्रज सैन्य याच्यामध्ये एक चकमक झाली. ठीक आहे. चकमक झाल्यानंतर ही बेरेड यांच्यावर हावी झाले. यांच्यापाशी शस्त्रच होते का? ठीक आहे. हावी झाले आणि इंग्रजांनी माघार घ्यावं लागली. इंग्रजांनी माघार घेतल्यानंतर म्हणजे झालं असं, सैन्य रात्री 2 वाजता आणि बेरड जमाती झोपलेली असताना, म्हणजे असं पहाडावरती त्याचे आपले शस्त्र घेऊन झोपले होते, असावध असताना याने काय केलं, सुमार म्हणजेच काय, सैन्यानं आक्रमण केलं. रात्री 2 वाजता आक्रमण केलं आणि हे बेसावध असताना, ठीक आहे, झोपीत असताना, आणि जवळपास सुमारे 200 बेसावध बेरडांची कत्तली करण्यात आली. चलिए आगे. खतरनाक होतं बघून, एवढे 200 बेस, एवढे मरणं. म्हणजे चला, नागपूरमधील उठाव हे तर लयच खतरनाक आहे भाऊ. राणी बाकाबाई, चलिए, बाकाबाई भोसले, नागपूरमध्ये उठा. नागपूरमध्ये इंग्रजांचा बराच मोठा सरजाम होता. त्यामुळे तेथील सरजाम म्हणजेच काय, लय मोठी त्याची ताकद होती आणि दारूगोळा, शस्त्रगोळा सरजाम होता. त्यामुळे तेथील बंडखोरांनी उठावाची योजना आखली. त्यांना लखनौ, कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळाले. ठीक आहे. तर यांनी एक योजना, त्यामुळे येथील सरजाम आहे भावना हे लुटू आपण आणि इंग्रजांच्याच विरोधात वापरू. याच्यामुळे काय उठावणी काय, तेथील बंडखोरांची योजना आखली आणि तेथील उठावणी मदत कोणी करायचं ठरवलं, तर लखनौ, कानपूर येथील बंडखोरांचे सहाय्य मिळाले. 13 जून, अभी देखो भाई होने क्या वाला है और हो क्या गया, क्या से क्या हो गया. ठीक आहे. देखो 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरवलं की या दिवशी पेपर घ्यायचा आहे आयोगाने. ठीक आहे. तारीख ठरवली. त्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार. शोभेचे दारू म्हणजेच काय, एखाद्याचा वाढदिवस असला ना, तुम्ही ते फोडता आणि सू वरतं फटकन फुडते. मग आपल्याला ते समजते की वरतं दिवाळीला आपण फटाके फोडत का, 7 बाऱ्या म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. असं इथं वात राहते, वात लावली झुई सू धाळ का असं दिसते. मग याला शोभेच्या दारूचे फुगे म्हणतो आपण. ठीक आहे. नाही तर दारू वेगळी समजता तुम्ही भाऊ, तुमचं काही सांगता येत नाही. चला, 13 जून 1857 ही उठावाची तारीख ठरली. त्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडेन्सी, सीताबर्डीचा किल्ला, कामठी इत्यादी ठिकाणे ताब्यात घ्यायची होती. दुर्दैवाने हा उठावाचा सुगाव इंग्रजांना लागला. ठीक आहे. 13 तारखेला उठाव करायचा होता. त्यासंबंधी ठीक आहे, त्यासंबंधी जो सुगाव होता, सुगाव म्हणजेच काय, कोणीतरी फितुरी केली ना भाऊ. म्हणजे यांनी काय फितुरी म्हणा, त्यांच्याकडे ते तसे माणसं तशी होती, त्यांच्याकडे पैसा होता, सर्व गोष्टी होत्या. असो, 2च मिनटं. ओके. ठीक आहे. त्यांनी सावध होऊन दारूचे फुगे आकाशात फुटणार नाही याची दक्षता घेतली. सर्व बंडखोरी तयार झाली की आता 13 तारखेला आपण उठाव करणारच आहे. आणि 13 तारखेला उठाव करण्याच्या आधीच 12 तारखेच्या रात्रीच, म्हणजे 13 तारीख लागण्याच्या 2-3 म्हणजे आधी समजा, आणि हे वाट पाहू राहिले बंडखोर. तर म्हणजेच आपले बाकी सर्व म्हणजे आकाशात दारूचे फुगे फुटले म्हणजे आपल्याला इशारा आहे बा की आपण याचं जमा व्हायचं, उठाव करायचा एखादा मानं. जे फुगे फोडणारे होते ना, याने काय केलं, त्या फुगे फोडणाऱ्याच गायब केलं. म्हणजे एक तर इशारा समजणार नाही, इशारा नाही समजलं मग आपण जमणार नाही तर मग उठाव होणार नाही. बघा इंग्रज किती चालक बंडखोराची वाट पाहत बसले. बंडखोर कोणाची वाट बसले, या दक्षिणेची. म्हणजेच काय रे, ते एक जो इशारा होता, इशारा कळला का. ठीक आहे. गाणं सुद्धा आहे. असो, बंडखोराची वाट पाहत बसले आणि दुसऱ्या दिवशी वाटच पाहत बसले आणि दुसऱ्या दिवशी इंग्रजांना पकडलेल्या 3 बंडखोरांना फाशी दिली. 3 बंडखोरांना पकडलं होतं त्याच्यातले आणि फाशी दिली. अनेकांनी जन्मठेपेच्या शिक्षा सुद्धा सोडल्या. त्यामुळे प्रत्यक्षात हा उठाव होऊच शकला नाही, होण्याच्या आधी दडपून टाकला. ठीक आहे. असो, आता औरंगाबादमध्ये उठाव बघू आपण. 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबादमधील निजाम राजवटी होती. परंतु सर्वत्र सुरू झालेल्या बंडामुळे इंग्रजी फौजेतील हिंदी शिपायात चलबिचल सुरू झाली. तेथील घोड नदीच्या पलटणीत मुस्लिम शिपायांचं चाललेल्या हालचाली, घोड नदीच्या, ठीक आहे, मुस्लिम शिपायांच्या चाललेल्या हालचालीबाबत इंग्रज संशयिक बनले. उठावाच्या उद्रेक होण्यापूर्वीच त्यांनी उठाव
पाठिंबा देण्यास संशय शोधले आणि त्यांना फाशी दिली. कित्येकांना जन्मठेप दिला. अनेक सैन्यातून बडतर्फ केले. परिणामी तेथील उठाव अयशस्वी झाला. ठीक आहे. हा काही एवढं काही महत्त्वाचं नाही. शेतकऱ्यांचा उठाव बघू. आधुनिक भारताच्या इतिहासात शेतकरी वर्गाचे उठाव राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. शेतकरी वर्ग हा भारताच्या समाजातील कनिष्ठ महत्त्वाचा म्हणजे इथं संपला भाऊ. हा 1857चा उठाव इकडे आहे का? ठीक आहे. समोर शेतकऱ्यांचा उठाव बरं बघून घेऊ. पण 1857चा उठाव तेवढाच होता. तुम्ही माझा एवढाच होता का? तो हो भाऊ. आणखी भारतातला वेगळा आहे हे. ठीक आहे. शेतकऱ्यांचा उठाव बघू. आधुनिक भारताच्या इतिहास शेतकरी वर्गाचे उठाव राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. असो, शेतकरी वर्ग हा भारतीय समाजातील कनिष्ठ वर्ग म्हणून ओळखला जाईल. परकीय सत्ताधाऱ्यांकडून आणि स्वकीय समाजातील वरिष्ठ वर्गीयांकडून या कष्टकरी वर्गाचे शोषणच होत होते. त्याच्या विरुद्ध असंतोष हळूहळू संघटित होत गेला. परकीय म्हणा आजही काळे गेले म्हणजे गोरे गेले काळे आले. मुद्दा तोच आहे ना. ठीक आहे. दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच. म्हणजे असं मी नाही म्हणत, ते सांगायला लागलं. ठीक आहे. चला. असंतोषातून संघटित होत गेला. त्यातून 1857मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव झाला. या महत्त्वपूर्ण अशा उठावाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास कुठे गेला केल्यास महाराष्ट्रात एल्फिन्स्टन हे कमिशनर म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली. ठीक आहे. रयतवारी एक मोजेवारी म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. परिणामी पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी यांचे महत्त्व कमी झाले. पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी यांचे म्हणजे महसूल अधिकाऱ्याचे महसूल कमी झाले. रयतवारी पद्धतीमुळे शेतकरी सावकार डायरेक्ट शेतकरी काय रे शेतकरी सावकार व शेतकरी सरकार यांच्या संबंधात बदल घडून आले. आता डायरेक्ट सावकाराकडे आता याच्याकडे बघा. रयतवारी पद्धतीमुळे काही दोष सुद्धा झाले. ठीक आहे. आता याचे डायरेक्ट शेतकरी आणि सरकारकडे आता जर शेतकऱ्याचा समजा कर गोळा करून जर कोणाला द्यायचं असेल तर मधातला जमीनदारी वर्ग नष्ट झाला आणि डायरेक्ट कोणाकडे गेला तर सरकारकडे गेला. आणि सावकार का बरं एक नवीन वर्ग उद्या असाला तर बघा. आता बघा. ठीक आहे. यांच्याकडे संबंध बदल घडून आले. ग्रामीण रचनेतील एकसंधपणा कमी झाला. ग्रामीण रचनेतील एकसंधपणा म्हणजेच खरे जो मिळून मिसळून राहण्याचं जे प्रमाण ते कमी झालं. या नव्या रयतवारी पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकरी जमीन महसूल भरणा करण्यासाठी जबाबदार धरण्यात आले. थोडक्यात हे उठाव शेतकरी सावकार आणि सरकार यांच्या संबंधावर प्रकाश टाकणार होते. बोलून घेऊ आपण याच्याविषयी. ठीक आहे. 3 पद्धती झाल्या. ठीक आहे. 22 मार्च 1793 लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत चालू केली. कायमधारा म्हणजेच काय? भूमीचा जमिनीचा जो समजा एक भाग असते त्याचं कायम पहिले मोजमापणी करू आणि त्याच्यावर कायम एक शेतसारा ठरवला जात होता आणि तो तुम्हाला 10 वर्षापर्यंत कायम तसाच राहत होता. त्याला कायमधारा पद्धत म्हणतो. कोणाला लॉर्ड कॉर्नवालिसनं हे केली होती. त्याच्यानंतर आणि जवळपास 19% भागावर हे होती. भारताच्या किती टक्के भागावर तर 19% भागावरती याची हे होती समजा फैलली होती 19%. दुसरी आली रयतवारी पद्धत. दुसरी रयतवारी पद्धत 1920 थॉमस मुनरोन रावली. रयतवारीमध्ये आणि एक सांगायचं तात्पर्य म्हणजे महत्त्वाचं होतं सांगायचं राहिलं की 22 मार्च 1793ला जी हे कॉर्नवालिसनं कायमधारा पद्धत चालू केली होती त्याच्यामध्ये एक नवीन वर्ग उदयास आला. तो म्हणजे जमीनदार वर्ग. जमीनदार वर्ग म्हणजेच काय रे? जमीन महसूल करण्याचं काम कोणाकडे देण्यात आलं तर जमीनदाराकडे देण्यात आलं. नवीन वर्ग तयार करण्यात आला. आणि जमिनीचे स्वामी म्हणजे भूमालक जे होते ते आता दास बनले आणि जमिनीचे मालक कोण झाले? जमीनदार झाले. म्हणजे या पद्धतीनुसार त्याच्यामुळेच कायमधारा पद्धतीला जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. दुसरी पद्धत आली. दुसरी पद्धत कोणती आली की रयतवारी पद्धत आली. रयतवारी पद्धतीमध्ये झालं असं की आता जमीनदारी वर्ग काढून टाकला मधातला आणि रयतची जे मूलभूत शेतकरी आहे म्हणजे मूळ शेतकरी यांना जमिनीचे मालक बनवले. जमिनीचे मालक बनवल्यामुळे आता मधातला जमीनदारी वर्ग नाराज तर झालाच आणि तो बाहेर पण निघाला चळवळीच्या आणि डायरेक्ट कोणाचे संबंध शेतकऱ्याचे संबंध डायरेक्ट सरकारशी जोडण्यात आले. म्हणजे आता जर तुम्हाला महसूल जर गोळा करा द्यायचा असेल शेतीचा महसूल तर आता तुम्ही कोणाला द्यायचा? डायरेक्ट सरकारला द्यायचा. आणि याच्यातून झालं असं की शेतीचा महसूल वाढवला. ठीक आहे. पहिल्यांदा तर असं वाटलं की चांगली पद्धत आहे शेती म्हणजे कारण आता शेतकरी भूमालक बनले. स्वतःच्या जमिनी विकू शकत होते, घाण ठेवू शकत होते किंवा दुसऱ्याला भाडे तत्वावर देऊ शकत होते. त्याच्यामुळे असं वाटलं की ही पद्धत चांगली आहे. पण याच्यातून झालं असं की शेतीचा महसूल भरमसाठ वाढवला. दुसरं झालं असं की शेतसारा जर वेळेत जर तुम्ही हे नाही केला जमा नाही केला तर आम्ही तुमच्या जमिनी काबीज करू म्हणजेच काय हिसकावून घेऊ. हे एक कायद्यामध्ये तरतूद होती.
तिसरी तरतूद अशी होती, हां झालं असं. आणि याचा परिणाम असं वाईट झाला की याच्यामुळे एक सावकार वर्ग निर्माण झाला. सावकार वर्ग म्हणजेच काय, याच्यामुळे आता शेतसारा भरायचा आहे, जमिनीत उत्पन्न तर झालं नाही, मग काय करायचं, आपण सावकाराकडे जायचं आणि सावकाराला सांगायचं की ही जमीन मी गहाण ठेवतो आणि याच्यावर मला कर्ज दे. याच्यामुळे एक सावकार जमीनदारी, बघा जमीनदारी वर्ग, सावकार वर्ग हे एक वर्गाचे प्रकार पडते. सावकारी वर्ग म्हणजे का पैसे देणारा, पैसे व्याजाने देणारा वर्ग, याच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली आणि पैसे घेण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळे एक नवीन सावकार वर्ग आला आणि याच्यामुळे बघा असंतोष निर्माण झाला. काहीच्या जमिनी गेल्या जास्त महसुलामुळे. आणि तेच हे जो संघर्ष होता हे कोणाकोणा, शेतकरी, सावकार आणि सरकार यांच्यामधला प्रकाश टाकतो. चला अब आगे. डॉक्टर DN धनगरे यांनीही या उठावाची काही कारणे दिलेली आहेत. त्यांच्यामध्ये 1871 1872 मध्ये पावसाचे प्रमाण कमी, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, मालाची किंमतीत झालेली वाढ, पण शेतकऱ्यामुळे त्याला फायदाच नाही, पण मजुरी काहीच नाही, मजुरीमध्ये नाही, त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले. सारा भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. तुम्हाला तेच सांगितलं, सारा एवढा वाढवला की त्यांनी स्वतः जमिनी विकायला लागल्या, कोणी गहाण ठेवल्या. आणि 1874 मध्ये सरकारने सारा कमी करूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने पुणे, सोलापूर, सातारा इत्यादी भागात शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले. PYQ आहे, खालीलपैकी 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव केले, कोण्या भागात केले, पुणे, सोलापूर, सातारा. चलिए आगे. शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे उठावास प्रसार सुरू झाला. ठीक आहे, या उठावाचा प्रसार 1874 साली पुणे जिल्ह्यातील कुठात शिरूर तालुक्यातील कर्धे गावापासून सुरुवात झाला. PYQ आहे भाऊ, PYQ. ठीक आहे, चला कोणत्या गावापासून सुरुवात झाला, कर्धे गावापासून सुरुवात झाला. गावाच्या लोकांनी सारा भरण्यास नकार दिला. काहींनी ठिकठिकाणी सावकारांना हल्ले सुद्धा चढवले. 12 मे 1875 मध्ये पुणे, भाई इधर से अच्छा है और भी अच्छा है. 1875 मध्ये सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. मारवाडी, गुजर, सावकारांवर शेतकऱ्यांनी हल्ले चढवले. त्यानंतर नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातही उठाव सुरुवात झाले, म्हणजे मोठ्या प्रमाणात पसरले. नगर जिल्ह्यामध्ये बघू, तो नगर में जाएंगे. हां, नगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सावकार घरावर हल्ले केले. सावकारांची मालमत्ता लुटणे, गहाण खाते जळून टाकणे. गहाण खाते म्हणजे ते ज्या बुकामध्ये जे लिहिलेलं आहे की आम्ही गहाण ठेवलेलं आहे त्याला गहाण खाते. ठीक आहे, गहाण खाते जळून टाकणे प्रकारचे शेतकऱ्यांनी सुरू केले. पुणे भागात खून करणे. आता बघा महत्त्वाचे म्हणजे नगर भागामध्ये खून वगैरे करणं असं काही नव्हतं. यानं काय शेजारच्याची घरे लुटणे, म्हणजे सावकाराची घरे लुटणे, त्याच्यात जे आपले खाती होते म्हणजे आपल्या जे कर्ज आहे ते सांगण्यासाठी जे लेखाजोखा होते ते जाळून टाकणे हे होतं. पण आता बघा पण पुणे भागात खून करणे, लुटामाट करणे, सावकारांना हल्ले करणे इत्यादी मुळे उठाव पसरला. त्यामध्ये बागलाण, तसेच भिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत इत्यादी ठिकाणी हा उठाव झाले. शेतकऱ्यांच्या उठावाच्या स्वरूपात संशोधकांनी आपापली मत व्यक्त केली आहेत. रणजित गुहा काय म्हणतात, शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले नाही असं कोण म्हणते, रणजित गुहा काय म्हणतात, शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले नाही. प्राध्यापक ब्रह्मानंद, ठीक आहे, तो ब्रह्मानंद वेगळा कॉमेडी करा, ठीक आहे. प्राध्यापक ब्रह्मानंद यांनी 1875 पूर्वी झालेल्या लहान हे प्राध्यापक म्हणजे इतिहासाचे संशोधक आहेत. ठीक आहे, लहान उठावाशी या उठावाची साखळी जोडली आहे. त्यांच्या मते या चळवळीला खेड्यातील सर्व लोकांनी पाठिंबा दिला. या चळवळीचे स्वरूप व्यापक होते. मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकी करण्यासाठी एक कमिशन नेमले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बघा काय सांगितलं यांनी, हां ब्रह्मानंद 1875 पूर्वी झालेल्या लहान उठावाशी या उठावाची साखळी जोडली आहे. म्हणजे जे लहान उठाव झाले ना याच्या आधी त्याच साखळीसोबत याचे म्हणजे असंतोष कारण दिसते याच्या मागचं. चला, त्यांच्या मते या चळवळीत खेड्यातील सर्वच लोक पाठिंबा दिला. या चळवळीचे स्वरूप व्यापक होते असं ते सांगते. समजा मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेल्या याला दक्षिण भारतातील उठाव सुद्धा म्हणतो, दक्षिणेतील उठाव म्हणतो आपण. ठीक आहे, शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमले. त्यालाच डेक्कन रॉयट्स कमिशन असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, डेक्कन रॉयट्स कमिशन याच्याची नियुक्ती कशासाठी झाली होती तर डेक्कन म्हणजे काय दक्षिण भारतामध्ये जो उठाव झाला त्याला
त्याची कारणे जाणण्यासाठी, ठीक आहे. मग यालाच काय म्हणतो, डेक्कन. ते दख्खनला डेक्कन म्हणायचे, ठीक आहे. डेक्कन रॉयल्स कमिशन म्हणत. त्यामध्ये 4 सभासद होते. त्यांनी महाराष्ट्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करून त्यामध्ये अहवाल सरकारला सादर करावाचा होता. त्यानुसार त्यांनी काही प्राथमिक अंदाज बांधले. त्यामुळे शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हा शेतकऱ्यांचा असंतोषाची कारण आहे. भाऊ अदूरदर्शीपणा काय का, घरात नाही जाणार, सॉरी आता नाही पोटात भाकरांना समोरचा विचार करून काय फायदा, अदूरदर्शीपणा म्हणे असो. चला चलिये. परिणामी शेतकऱ्यांची स्थितीत बदल करणे आवश्यक आहे याची जाणीव इंग्रजांना सरकारला झाली, ठीक आहे. त्यासाठी त्यांनी 1879 मधला हिंद दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट सरकारने संमत केला. हा प्रश्न येऊन आहे, ठीक आहे. चला, त्या अन्वये शेतकऱ्यांनी स्थिती सुधारली जावी म्हणून तगायची सोय असावी. नवीन उपाय म्हणजे शेतकरी बँका सुरू केल्या. शेतकरी बँका सुरू करण्यासाठी याव्यात. तसेच या कायद्याने कर्जबारी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला. वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव. किती तक जाएगी अभी ये गाड़ी, ठीक है. हे बी उठाव लय खतरनाक आहे. बस भाऊ एक उठाव पाहूनच घेऊ आता, हे संपूर्णच टाकू, काही हे ठेवायला पुरत नाही. आणि वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहे भाऊ, आणि लय खतरनाक उठाव, काही टेन्शन नाही घ्यायचं. वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव, ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. भाऊ खतरनाक. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले आद्य क्रांतिकारक म्हणून कोण, वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. ते महाराष्ट्रात होते, खतरनाक व्यक्ती. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांचा उठाव महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो आणि हे परीक्षेत वारंवार विचारला जातो. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या विरोधात जो पहिला सशस्त्र उठाव केला तो झाला, तो कोणी केला, तो वासुदेव बळवंत फडके यांचा होता. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845ला कुलबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. पेशवाईत पनवेल जवळच्या कर्नाटक किल्लेकांची शिल्लेदारी, काय रे किल्लेदारी फडके यांच्या घराणे. किल्लेदारी म्हणजेच काय रे, तेच त्याची डागडुजी किंवा त्याचं सुरक्षा वगैरे करणं, ठीक आहे. किल्लेदारी त्यांच्याकडे होती, घराण्याकडे होती. त्यांना सुभेदार फडके म्हणून ओळखले जात. त्यांना सुभेदार फडके म्हणून ओळखले जात होते. मराठी सत्तेच्या ह्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाही झाले. मराठी सत्ता गेली आणि त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाही झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही. उदरनिर्वाह होण्यासाठी प्रथम ते रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले, ठीक आहे. आता बघा, दोन्ही ठिकाणी लिपिक म्हणूनच पद हे केले. आयोगाने प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोण रे आद्य क्रांतिकारक फडकेंनी कोणत्या ठिकाणी समजा लिपिक म्हणून कार्य केलं, कोणत्या ठिकाणी लिपिक म्हणून रेल्वे शिकाय. प्रथम ते रेल्वेमध्ये पण होते लिपिक म्हणून, आणि नंतर लष्करी विभागामध्ये सुद्धा लिपिक म्हणूनच होते, ठीक आहे. म्हणजे लष्करी विभाग खाते लेखा विभागात म्हणजे ते लिपिकच होते ते, ठीक आहे. लष्करी दोन्ही ठिकाणी होते. पण ते प्रश्न रद्द केला आयोगाने, कारण त्याच्यातली काय होतं, प्रथमता विचारला होता. प्रथम कुठं होते, रेल्वे खात्यात लिपिक म्हणून काम केलं होतं. नंतर त्यांची बदली केली. त्यांचे अक्षर चांगले असल्यामुळे त्यांना लष्कर खात्यामध्ये बोलावलं होतं आणि तिथे सुद्धा लेखा विभागातच त्यांनी काम केलं, नोकरी केली, ठीक आहे. हा प्रश्न डबल तुम्हाला येत आणि प्रश्न 3 वेळेस रिपीट झाला येतो. चला, मला वाटतं 13-14च्या येत नाही. आता एक लेटेस्ट प्रश्न आहे. इंग्रजी अधिकाऱ्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती. ते तर प्रत्येक भारतीयांना मिळत होती. 1857च्या उठावामध्ये त्याचे कारण आहे, काळ्या आणि गोरे भेद, ठीक आहे. वंशभेद एक 1857च्या उठावामधलं एक महत्त्वाचं कारण होतं, ठीक आहे. तसंच यांना सुद्धा म्हणजेच काय अपमानास्पद वागणूक मिळत होती. काळ्या आणि गोरा भेद केला जाय. नोकरीमुळे ते आपल्या आईच्या अंत्यविधीस पोहोचू शकले नाही भाऊ. त्यांना खूप खेद होती, काय रे अंत्यविधीमुळे त्यांचा पोहोचू शकले नाही. नोकरीस कंटाळून त्यांनी ती सोडून दिली. फडके यांचा लष्करी सामर्थ्यावर, एक मिनिट, रुकी जाएंगे एकच मिनिट भाऊ, विश्वास होता. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाही असे त्यांना वाटत होते आणि ते बरोबरच होतं भाऊ त्यावेळेस त्यांचं, ठीक आहे. चला, वाटत होते. त्यासाठी पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम व स्वदेशीबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बघा, हे खतरनाक होते. कुठं तर पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम आणि स्वदेशीबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पुण्यामध्ये सार्वजनिक सभेच्या कार्यात त्यांनी भाग घेऊ लागले. PYQ भाऊ हे, ठीक आहे, 4 लाईन स्वरूपात. पारतंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ झालेल्या फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. PYQ आहे.
फडक्यांवर खालीलपैकी कोणाचा प्रभाव होता? तर कोणाचा प्रभाव होता या ठिकाणी बघा, वासुदेव कुठे गेलं रे, हां, न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. 1873 मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. कधी घेतली? 1873. हां, ओके. 1873 मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू चालू आहे वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. हे लक्षात ठेवायचं. ऐक्यवर्धिनी संस्था जर कोण चालू केली असेल, कोण चालू केली? फडकेंनी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि स्वदेशीचे एक प्रश्न तुमच्यासाठी की स्वदेशीचे प्रथम महाराष्ट्रामधले पुरस्कार करणारे व्यक्ती कोण? ठीक आहे, जे की एक हिंट पण देतो तुम्हाला. 1777ला एक दिल्ली दरबार भरवला होता. ठीक आहे, लॉर्ड लिटनना. त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्याला केसरी हिंद ही पदवी दिली होती. त्या याच्यामध्ये एक महाराष्ट्रीयन व्यक्ती खादीचा वेश धारण करून गेले होते. तर ते एक नाव सांगा जा. ठीक आहे, चला समोर. फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची पहिली शपथ घेतली. तसेच ऐक्यवर्धिनी संस्था कोण चालू केली? तर यांनी चालू केली. नेक्स्ट, फडकेंनी. पुण्यामध्ये 1874 मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूट हा शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. कुठं? बघा, पुण्यामध्ये 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू केली. पण पुण्यामधले लोक याच्यामध्ये पाठवत नव्हते, कारण याच्यामध्ये क्रांतिकारी विचार दिला जाईल. फडके यांनी पुणे येथेच इंग्रजी राजवटी विरुद्ध भाषणे द्यायला सुरुवात केली. आपला देश स्वतंत्र झाल्याशिवाय रयतेचे दुःख नाहीसे होणार नाही, आपली ओळख सरकारला चटकन पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश धारण केला. ठीक आहे, आपला देश स्वतंत्र झाल्याशिवाय रयतेचे दुःख नाहीसे होणार नाही हे त्यावेळेस यांनी पण सांगितलं होतं, भगतसिंगांनी. ठीक आहे, समजू चला. आणि आपली ओळख सरकारला चटकन पडू नये म्हणून दाढी वाढवली आणि वैराग्याचा वेश धारण केला. जनजागृती करत ते गावोगावी फिरू लागले. लॉर्ड लिटनच्या जुर्मी वृत्तीला भारतीय जनता कंटाळली होती. लॉर्ड लिटनच्या काळात व्हिक्टोरिया राणीला बघा तेच सांगितलं, हिंदुस्थानी साम्राज्य म्हणजे कैसरी हिंद ही पदवी दिल्याने. कधी दिली होती रे? चलिए, दिल्याने फडके यांचा राग अनावर झाला आणि गुप्त संघटना स्थापन करण्यासाठी ते तरुणांना एकत्र आणू लागले. कोणाला? तरुणांना. 20 फेब्रुवारी 1859. आणि बघा झालं असं भाऊ, 2 मिनिटं पाणी देतो का? फेब्रुवारी 1879 ला नंतर वासुदेव बळवंत फडकेंनी आपल्या रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली. इंग्रजांचे राज्य सनदशीर मार्गाने पराभूत होणार नाही हे त्यांनी त्याच्यामुळेच क्रांतिकारकाचा मार्ग सुरू करायला सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके हे दत्तोपासक होते. त्याच्या पिवाई किंवा वासुदेव बळवंत फडके कोण्या देवाची पूजा करत दत्तोपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला होता. 1879 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी प्रश्न आहे धामरी गावावर पहिला दरोडा घातला. यामध्ये फक्त 3000 रुपये मिळाले. फडके यांनी रामोशांना बजावले होते की कोणालाही मारहाण करायची नाही, फक्त रोकड गोळा करायची. आणि फडके यांच्या सांगण्यावरून रामोशी लूट करत असताना कोणालाही त्रास दिला नाही. भाऊ, कोणत्याही रयतेला त्रास दिला नाही का, कोणावर काही असं जुलूम केला नाही. पहिला दरोडा कुठं टाकला? धामरी या गावावर. ठीक आहे. सरकारची खजिने लुटण्यापेक्षा खेड्यातील श्रीमंताची घरे लुटण्यावर फडके यांचा भर होता. कारण माहिती आहे सरकारच्या खजिन्याला वेळा राहते, कोणाचा तर इंग्रजाचा राहते. कारण सरकार खजिन्याला संरक्षणासाठी कडक बंदोबस्त होता, म्हणून त्यांची छापे घालून थेट सावकारांची घरे लुटण्यास ठरविले. 25 ते 27 फेब्रुवारी 1879 लोणी खेड्यावर दरोडा टाकून लुटमार केली. 5 मार्च 1879 रोजी जेजुरीजवळ भालवे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना 4 बंदुका आणि 300 रुपये व 100 रुपयाचे कापड मिळाले. शेवटी पुरंदर दरोडा टाकला. अशा प्रकारे त्यांनी पुणे जिल्ह्यातील ब्रिटिश विरोधात कारवाया सुरू केल्या. आता पुणे जिल्ह्यामध्ये चालू झालं. आता इथं जाहीरनाम्याचा प्रघात चालू होती. ठीक आहे, एक जाहीरनामा ऐकून एक जाहीरनामा ऐकून. ठीक आहे, चल. वासुदेव बळवंत फडके यांचा पहिला जाहीरनामा आला इसवी सन 1879. मे महिन्याच्या सुरुवातीला फडके यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात सांगितले की आम्ही जे करत आहोत ते
आता जाहीरनामा चालू होते, आता एक खतरनाक आहे भाऊ इथे, ठीक आहे. पहिला जाहीरनामा, मग तिकडून इंग्रज जाहीरनामा काढा, मग वासुदेव बळवंत फडके यांचा दुसरा जाहीरनामा, बघा खतरनाक व्यक्ती होते, ठीक आहे. चला चला चला, खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे हा जाहीरनामा. कोणाच्या आहे? इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे. सरकारने जनतेची केलेली लूट, दुष्काळामुळे झालेले अन्नदशा, करांचे ओझे इत्यादींची माहिती या जाहीरनाम्यात दिली होती, ठीक आहे. सांगितलं त्या जाहीरनाम्यात, समजावून सांगितलं लोकांना की असंच आहे. तसेच सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी या जाहीरनाम्याचं असे नमूद केले की आतापर्यंत फक्त तेथील श्रीमंत लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम यानंतर आम्ही युरोपियन सुरू करू. आतापर्यंत तर श्रीमंत विरुद्ध चालू होते, पण आमची आता ताकद वाढली ना भाऊ, तर आम्ही आता इंग्रजाविरुद्ध सुद्धा वापरू. युरोपियनची सापडले तेथे कत्तल करू, इथं सापडलं तिथं भाऊ, असं नाही. जर मिलेंगे उधर ठोक डालेंगे. चलिए, इसवी सन 1857च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू. कोण म्हणते? खतरनाक. चलिए, याच काळात त्यांनी रामदरा आणि मल्हारगाव येथील जंगलात आश्रय घेऊन, कुठे रामदरा आणि मल्हारगाव येथील जंगलाचा आश्रय घेऊन आसपासच्या प्रदेशात लुटला. दरम्यानच्या काळात लुटीवरून फडके आणि रामोशी यांचे संबंध बिनसले. आता होऊ शकते कमी जास्त वाटा लुटीवरून, समजा फडके आणि रामोशी यांच्यामध्ये संबंध बिनसले, लुटीच्या वाट्यावरून समजा असो. फडके यांनी हरणे, सोलापूर, वळसगाव लुटले. दिवसेंदिवस लुटीच्या बातमीने इंग्रजांनी हादरले. पुण्याचा पोलीस प्रमुख होता मेजर डॅनियल. कोण होता पुण्याचा? मेजर डॅनियल. याने तपास सुरू केला. वेगवेगळ्या खात्यात कोण बरेच दिवस गैरहजर आहे रे बा याची कसून चौकशी केली. तर मग कोण होता? पहिले तर हेच होते ना लष्करी विभागात. बरं, पहिल्यांदा याने रेल्वे विभागामध्ये लिपिक म्हणून काम केलं. दुसऱ्यांदा यांचे अक्षर चांगले होते म्हणून कुठे नेलं यांना? लष्करी विभागामध्ये नेलं. मग लष्करी विभागामध्ये कोण गायब आहे एवढे दिवस? तर कोण? तेव्हा चौकशी अंती त्याला समजले की पुण्याचा मिलिटरी अकाउंट्स खात्यातील वासुदेव बळवंत फडके हे बऱ्याच दिवसापासून गैरहजर आहे. त्याचा शोध घेतला असता 129 शुक्रवार पेठ पुणे येथे पोहोचला आणि त्या ठिकाणी डॅनियलला तलवारी, बंदुका मिळाल्या. त्यामुळे फडके यांच्यावर डॅनियलने अटक वॉरंट काढले. ठीक आहे, प्रश्न आहे भाऊ, 129 शुक्रवार पेठ पुणे. प्रश्न आहे, मागच्या तुम्ही जर 21,000 22,000 ठोकळ्या जर बघितला त्याच्यामध्ये आहे प्रश्न आहे. असो, या वॉरंटनुसार मुंबई सरकारने फडके यांना पकडण्यासाठी 4,000 रुपयांचे रोख बक्षीस लावले. आता बघा, आता युद्ध चालू झालं. पहिल्यांदा जाहीरनामा कोण आणला होता? फडकेंनी. आता 4,000 रुपयांचे रोख बक्षीस लावले. आता याचा जाहीरनामा सरकारने असे जाहीर केल्यानंतर फडके यांनी जाहीर केले की मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचे डोके आणून देणारच आपण 10,000 रुपये देऊ. भाऊ, तुम 4,000 में मेरे को बिक रही क्या, तो मैं तेरे को 10,000 में खरीद देता. देखो, हे काय म्हणते, फडकेंना जर पकडून दिलं तर फडकेंना अटक करून देणार आहे, 4,000 रुपये बक्षीस ठेवू म्हणते आम्ही. असं कोण म्हणते? इंग्रज अधिकारी. पण फडके सुद्धा खतरनाक व्यक्ती आहे ना भाऊ. फडके काय म्हणते, भाऊ कुठचा, कुठे गेला रे? रिचर्ड टेम्पल. कुठचा गव्हर्नर होता? मुंबईचा. मुंबईचा गव्हर्नर जनरल आहे, सॉरी गव्हर्नर आहे. कोण? रिचर्ड टेम्पल त्यावेळेचा गव्हर्नर होता मुंबईचा. याचं मुंडकं उडून जर आणून दिलं तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो म्हणते भाऊ. म्हणजे भाई चढीवर चढ. ठीक आहे, चले, बक्षीस दिले जाईल. वासुदेव फडवणके यांचा दुसरा जाहीरनामा आता आला. ठीक आहे, फडके यांना पकडून देणाऱ्या 4,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर फडके यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. परिणामी फडके यांनी आपला मोर्चा कोकणकडे वळविला आणि त्या ठिकाणी कोकणातील शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेऊन आसपासच्या भागावर धाडी घालण्यास सुरुवात केली. देशात लहान लहान उठाव केले तर डाक बंद होतील. देशातील लहान लहान उठाव केले तर डाक बंद होतील, रेल्वे बंद होतील, संदेश यंत्रणा बंद पडेल. त्यामुळे इंग्रजांना हाकलून देण्यास आपला हेतू साध्य होईल असे कोणाला वाटत होतं? फडकेंना वाटत होतं. ठीक आहे, फडकेंना वाटत होते. फडके यांचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही, पण ठीक असो म्हणा उत्साह, कारण भाई साथी भी तो चाहिए ना. ठीक आहे, साथ न छोडणे रात न छोडणे. ठीक आहे, फडके यांचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. रामोशांनी त्यांची साथ सोडली का रामोशांनी? म्हणजे तुम्ही जर कोणाच्या बळावर जर समजा हे करत असाल ते कधी कधी तुम्हाला लोक, जवळचे लोक धोका देते. यांनी साथ सोडली. फडके म्हणजेच काही वाद झाला असं तसंही म्हणता येत नाही, काही वाद होऊ शकते. फडके कोकणातून गंगापूरला गेले. दरम्यान पुण्याला विश्रामबाग वाड्यात, बुधवार पेठ वाड्यात आग लागली होती. पोलिसांना फडके यांच्यावर संशय घेतला होता, परंतु ही आग कृष्णाजी नारायण रानडे व त्याचा मुलाने लावल्याने नंतर समजले. गंगापूरहून फडके श्रीशैलम येथे गेले. कुठे गेले? श्रीशैलाला गेले.
तेथे रघुनाथ भटाने त्यांची भेट घेतली. फडके यांच्या मागावर असलेला कोण डॅनियल तर हात धुवूनच मागा लागला होता भाऊ. डॅनियलने रघुनाथराव भटाच्या धानूरला वेढा घातला आणि रघुनाथच्या आईस फडकेबाबत कागदपत्रे देण्यास सांगितले, परंतु तिने ती कागदपत्र काय होते त्याले परंतु तिने ते कागदपत्र नदीत टाकली. त्यापैकी काही कागदपत्र डॅनियलच्या हातात मिळाली. त्यामध्ये फडके यांचा जाहीरनामा मिळाला होता आणि त्यात गव्हर्नर जनरल ठार मारण्यासाठी 10,000 रुपयाचं जे बक्षीस ठेवलं होतं ते इंग्रजांच्या अधिकारात ठार मारण्यास 5,000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल असे ठरवले होते. ठीक आहे, 10,000 होती ना का, 10,000. तर हा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचं 10,000 रुपयासाठी मुंडकं होतं आणि बाकीचे इंग्रज अधिकार जर ठार मारला तर 5,000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल असे लिहिले होते. हा जाहीरनामा इंग्रज सरकारला मिळताच त्यांनी फडकेच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली. दिनांक 23 जुलै 1879ला विजापूर जवळील देवरी नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि फडके यांच्या विरुद्ध खटल्याची सुनावणी झाली. ठीक आहे, आता फडकेचा वरचा खर्च बघून घेऊ एक शेवटचा आणि या ठिकाणी आपण काय विश्राम घेऊन टाकू. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील खटला दिनांक 22 ऑक्टोबर 1879 पासून त्यांच्यावरील खटला सुरुवात झाली. न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर कोणापुढे चालला, अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला. न्यायमूर्ती इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडकेंवर ठेवण्यात व खटला शस्त्र न्यायाधीश न्यूहॅमकडे वर्ग म्हणजेच पाठवला. त्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 12A, कलम 122, कलम 124 कलमानुसार खटला दाखल झाला. आता कलम 124 हे पहिल्यांदा 124A कलम हे राजद्रोह कर म्हणतो. सर्वप्रथम इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर लागली तर लोकमान्य टिळक यांच्यावर लागली होती. ठीक आहे, आणि हीच कलम याच्यावर सुद्धा लागली होती, महात्मा गांधीवर लागली होती. ठीक आहे, असहकार चळवळ वगैरे केला आणि चोरी झाली. मला जवळपास वाटते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 1900 जवळपास 1922 मला पकडा ना, 1922ला महात्मा गांधीजीवर कलम लावली होती. ठीक आहे, आणि गांधीजी खूप खुश झाले. ठीक आहे, इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कलम 124च्या अंतर्गत तुम्हाला अटक करण्यात येते आणि तुमच्या राजद्रोहाचा खटला जाऊन तुम्हाला 6 वर्षाची शिक्षा होता. कोणा सांगितलं होतं, इंग्रज अधिकारी सांगितलं 1922ला. तर गांधीजी हसायला लागले होते भाऊ त्यावेळेस न्यायालयामध्ये. गांधीजी हसायला लागल्यानंतर गांधीजीला त्याला वाटलं की अरे हे कसं काय चालू आहे, म्हणजे ते न्यायालयाला वाटलं की आपण काय शिक्षा दिली आणि माणूस कसं काय असतो, काय म्हणजे काय वेगळं काही आपण बोललो काय. ते म्हणते काऊन हसत आहे म्हणते गांधीजी तुम्ही. ते म्हणते तुमचं स्वागत आहे म्हणते सर, कारण तुम्ही मला काही न करता टिळकांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं म्हणते. म्हणजे सर्वात पहिले राजद्रोहाची कलम कोणाला लागली होती, टिळकांना. आणि टिळक त्यावेळेचे सर्व नेता होते. म्हणजे टिळक महाराज म्हणून समजला जाते, टिळकांची पूजा केल्या जाते त्यावेळेस. टिळक किती खतरनाक असं. आणि गांधीजी म्हणते की मला तुम्ही टिळकांच्या पंक्तीत नेऊन बसवलं, हे कलम 124 लावून तुम्ही मायावर. एवढं खतरनाक होते. म्हणजेच याचा दिमाग किती खतरनाक. ठीक आहे, गुजराती भाऊ चलिए आगे. ठीक आहे, लस खतरनाक दिमाग होता. म्हणजेच गुजराती लोकांकडून शिकण्यासारखं आहे की वाईट परिस्थिती ही आपला फायदा कसा आहे ते. ठीक आहे, चले आणि तेच लोक समोर म्हणजे मोठे होऊ शकतात. ठीक आहे, करण्यात आला. सरकारने फडके यांच्यावर बेकायदेशीर माणसे जमविणे, शस्त्र बाळगणे, दारुगोळा जमविणे, जनतेच्या भावना भडकविणे व समाजात असंतोष पसरणे त्यांच्याबद्दल आरोप ठेवण्यात आला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादजी चिमाजी आपटे यांनी केले. ठीक आहे, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयात कोणी केलं, महादेव चिमाजी आपटे यांनी केले आणि त्यांच्या बचाव कामासाठी जनतेने उत्साह निधी गोळा करून दिला होता. परंतु न्यायाधीशांनी त्यांना राजद्रोह ठरविले, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 3 जानेवारी 1888ला ते तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवले. कुठे पाठवलं, एडनला पाठवलं, तेहरान बोटीने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तेथील अनूहित छळाला बळी पडून 17 फेब्रुवारी म्हणजे त्यांना TB वगैरे झाला होता. नंतर 1883ला त्यांचे निधन झाले. प्रारंभी काही इंग्रज वृत्तपत्रांनी दरोडेखोर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचा संभावना केली असली तरीही त्यांच्या कारवाईचे महत्त्व तत्कालीन महाराष्ट्राचे ओळखले होते. बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेत आता तुम्हाला मी 2-3 प्रश्न विचारतो. ठीक आहे, आपटे भाऊ कुठे गेला, चिमाजी आपटे. ठीक आहे,
बरं, उच्च न्यायालयात चिमाजी आपटेने केलं आहे, पण खालच्या न्यायालयामध्ये कोण याच्या न्यायालयाविरुद्ध खटला सॉरी बघा, त्यांच्या बचावाचे काम उच्च न्यायालयामध्ये चिमाजी आपटेने केलं, तर खालच्या न्यायालयामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये कोणी केलं होतं यांच्या बचावाचे काम, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, हां, अमृत बाजार पत्रिका ही कोणाची आहे, ठीक आहे, आणि कुठून हे होतं बंगालमधून, तर हे समजलं समजा कुठून प्रकाशित बंगालमधून, पण कोणाची आहे ते पण लक्षात कमेंट बॉक्समध्ये टाका. पत्रिकेचे त्याच्या अटकेनंतर नोव्हेंबर 1879 लिहिले की देशप्रमाणे ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरवोद्गार उल्लेख केला आहे, ठीक आहे, आणि हा PYQ आपल्यासाठी, ठीक आहे, PYQ आहे. वरीलप्रमाणे 1818 ते 1885 या कालखंडात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण होऊन अनेक उठाव झाले. हे उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला, परंतु त्यामध्ये त्यांनी पूर्णतः यश प्राप्त झाले नाही. महाराष्ट्राच्या प्रमाणे भारतात तर इंग्रज प्रांतातही असंतोष निर्माण झाला होता. त्यातून सर्वत्र राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागृत होऊन राष्ट्रवाद निर्माण झाला. त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे 1885ला अखिल भारतीय स्तरावर स्थापन झालेली राष्ट्रीय काँग्रेस ही होय. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 सर LM ह्यूम यांनी केले होते. तो संस्थापक आहे. याच्या आधी म्हणजे असो ते फक्त नावालेच आहे, याच्यामागे डफरींचा हात होता, ठीक आहे. या LM ह्यूमले म्हणत होते की स्वप्न पडत होतं म्हणे, जाऊ दे ते काही कामच नाही आपलं. तर मला वाटतं आपण इथं पोचलो सध्यापर्यंत. भाऊ मी आज थक्या, ठीक आहे, खूप थकलो आता, इथंच थांबू. कदाचित आय होप तुम्हाला आवडलं असेल. लाईक गिक करत जा व्हिडिओने, कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे. या ठिकाणी मी सांगतो आणि येणारा जे नेक्स्ट पार्ट आहे, ठीक आहे, तुम्हाला जर आवडला असेल हे कमेंट बॉक्स टाकत जा. तर याचा येणारा नेक्स्ट पार्ट आपण समोर घेऊन येऊ, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 21 ज्या समजा आता परीक्षा येणारी आहे तुमची कंबाईंड गट क, त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा उपयोगात होईल. आय होप तुम्हाला हे समजलं, तुम्हाला चांगलं वाटलं असेल ही ईश्वरची प्रार्थना करतो, ठीक आहे. आणि याच ठिकाणी हे लेक्चर संपलं असेल या ठिकाणी जय हिंद. चला, ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.